त्याच्या छान बॅगा घेऊन आली, तिचा उपास वगैरे मंडेचा, एवढंसं बास्केट. तर आम्ही सामान मागच्या सीटवर आणि दोघे ऑब्व्हियसली पुढे गाडीत, असंच कायम बसायचं. माझी बॅग मागे होती, ती आली, तिचं सामान मागे ठेवलं आणि तिचं बास्केट, जे खरं तर कधी पडू शकत होतं असं ते डगमगतच होतं, ते तिने मध्ये ठेवला मागच्या सीटच्या. मी काहीच म्हटलं नाही, ती बसली. आम्ही पोचलो आणि काहीतरी ब्रेक, स्पीड ब्रेकर असा आला आणि ताकात साबुदाणे असं काहीतरी, तो एक ते पदार्थ, साबुदाणा नावाचा एक प्रकार असतो जो उपासाला खाता, जो मला कधी कुठे गिळगिळीत वाटतं तो मला तरी. तर माझ्या अख्ख्या गाडीत सांडलं ते. आमच्या सेटवर तर इतकं की ही जर काही चुकली किंवा काहीतरी डायलॉग विसरली किंवा गेल्यावर जर काहीतरी रिटेकच लागला तिला, विच इज ओके. आमचे डिरेक्टर म्हणजे अजय सर किंवा सनी, तुझी बहीण माहिती की तिने आज काय केलं, नसायचं की आलापिनी काच माझ्याकडे कंप्लेंट आणू देतेस, असं झालं होतं ते सेटवर. आलापिनीला म्हटलं की आलापिनी तू प्लीज मला चेअर देतेस का, कधी काय देईल. आलापिनी पण मला चेअर देतेस का, प्लीज मला चेअर देतेस हो घे ना. आणि स्वतः खाली बसली, तू घे चेअर, ती खाली बसली होता, तू माझी चेअर, आणि बसली ती जमिनीवर सगळ्यांसमोर. वेळ आणि चटपटीतपणा. मला जर 7ला निघायचं तर मी 7ला 5 मिनिटं असताना आमच्या नवीन घरात, जे आम्ही ठाण्याला जिथे नंतर दोघी एकत्र शिफ्ट झालो, तिकडे मी अशी 8:15ला निघायचे. मी 8:10ला सगळं आवरून माझी बॅग घेऊन अशी बसलेली असायची सोफ्यावर की येत नाही. आणि आलापिनी तेव्हा अंघोळ करून बाहेर आलेली मी खात असायचे किंवा मी काहीतरी शेवटचं माझं भरत असायचे, मी अगदी अशी अशी आणि मी सोफ्यावर बसायचं, आलापिनी करायचं की आता चटचट. काही माझं फ्रस्ट्रेशन असेल कामाचं किंवा बाकीही, ते कायम ऐकून घ्यायला ती होती. ती मला कुठल्याही गोष्टीला कधीच नाही म्हणत नाही. ती रात्री मी तिला 2 वाजता फोन केला तरी ती 2 वाजता सुद्धा स्वतःची झोप कॉम्प्रोमाइज करून दुसऱ्या दिवशी तिचा शो असला तरी उठून माझ्याशी बोलते. बऱ्याचदा ती बोलत नाहीच, मीच बोलते, पण ती सगळं ऐकून घेते आणि ती कायमच असते. की असं झालं की, आणि तेव्हा तर असं तू अगदीच म्हणू शकली असतेस की मी ऑलरेडी सेटवर खूप काम करते, मी ऑलरेडी खूप दमलेली असते, मला घरी जाऊन जरा एकटीला मला हवं तसं राहायला आवडतं किंवा तुला इन जनरल एकटं राहायला आवडतं, हे मलाही माहिती होतं. पण तू खूपच ग्रेसफुली आणि असं यू हॅव बीन थ्रू एव्हरीथिंग आणि यू हॅव टेकन मी थ्रू एव्हरीथिंग व्हेरी ग्रेसफुली. त्याच्यामुळे इट इज अ, मी काय म्हणते, ट्रीट हॅव्हिंग यू इन माय लाईफ. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. आपल्यासोबत आज 2 खास मैत्रिणी आहेत, मी सखी म्हणेन त्यांना. त्यांची मी खूप दिवसांपासून वाट बघत होती, पण असं म्हणतात ना, काही ना काही गडबड होते, त्यामुळे ते राहून जात होतं. फायनली भेटले. तिला मी पुण्यावरून खास फक्त बोलवलंय कारण आपल्या नवीन सेगमेंटसाठी, मीटअप विथ सखीसाठी. आपली वल्लरी आणि अलापिनी, कशा आहात दोघी? मस्त. तू कशी आहेस? मस्त. मला खरंच छान वाटतंय फायनली, कारण तुमचा जो टंग ट्विस्टरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यानंतर तुमच्या डान्सेसचे व्हिडिओ आले आणि प्रेक्षकांचं असं झालं, बापरे काय मस्त बॉन्ड आहे दोघींचा, आणि त्यामुळे त्यांचं प्रेम उतू जात होतं जास्त. मला ऍक्च्युली कमेंट्स पण आल्या होत्या की तुमच्या दोघींसोबत करा म्हणून, आणि मला स्पेशली काही जणांनी सांगितलं, तर माझ्या फ्रेंड्सने सांगितलेलं की भेट आणि करून घे एकदा. म्हटलं हो नक्की. सो फायनली भेटलोय. थँक्यू पुण्यावरून आल्यासाठी. कशा आहात? आणि मला सांगा, आता ही पुण्यावरून येतच असते, पण आता सिरियल बंद झाल्यापासून तो एक बॉन्ड कमी झालाय की वाढत गेलाय? वाढतच गेलाय. हो, वाढतच गेलाय. आम्हाला जेव्हा शेवटचा दिवस होता सिरियलचा, तेव्हा आम्हाला असं झालं होतं, जेव्हा आम्ही एकत्र राहत पण होतो. सो जेव्हा आम्ही आमचं ते घर सोडलं ठाण्याचं, ही पुण्याला गेली, मी इथे आली मुंबईला, तेव्हा मला असं वाटलेलं की बापरे आता कसं म्हणजे टिकेल ना मैत्री, किंवा असं थोडंसं वाटत होतं इन्सिक्युअर आणि असं काहीतरी की आता भेटणार नाही, राहणार नाही एकत्र, त्याच्यामुळे जरा हुरहुर तर होती. पण आम्ही सतत एकमेकींना व्हिडिओ कॉल आणि सगळं सांगत असं, दिवसात एक फोन कॉल तर आमचं तसंही होतं. फार काहीच बदललं नाहीये, म्हणजे जरी वेगवेगळं राहायला लागलं तरी तसंच आहे. पण ना एक असतं की लास्ट डेला मी सगळ्यांचे चेहरे बघितलेले, स्पेशली हिचा अशी 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 कन्स्टंट स्माइल ठेवून होती, पण डोळ्यातलं तिचं असं दुःख होतं ते दिसत होतं, आणि हिचे डोळे बोलकेत डोळ्यात, त्यामुळे लगेच कळतं ती डोळ्यातून अशी बोलत असते त्यामुळे. आणि हिच्या पण चेहऱ्यावरती स्माइल होती, बट सगळ्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल फक्त हीच होती की यार लास्ट डे आहे. नाही, पुढच्या दिवशी लास्ट डेच्या नंतर, म्हणजे आम्ही 15 तारखेला आमचं शेवटचं शूटिंग होतं आणि 16 तारखेला आम्ही दोघी 15 तारखेला ठाण्याच्याच आमच्या घरात राहिलो,
आणि 16 तारखेला निघताना म्हणजे मला ते सोडवतच नव्हतं ना घर, आणि हिला पण ठाण्यातनच कुठेतरी दुसरीकडे जायचं होतं. सो ही एक माझ्यानंतर अर्ध्या तासाने निघणार होती आणि मी थोडी आधी निघणार होते. तर ते परत आपण आता इथे येणारच नाही हो, आणि आता दोघी जणी राहणारच नाही. रडारड झाली आमच्या एवढी रडारड दोघींची. आम्हाला झाली आमची. इतकं वाईट वाटत होतं. खूपच रडारड होती. पण आम्ही आहोत आता आता आहोत आता आता काही नाही, आता हा, काही हे नाही. असंच असणार आहे. मला ना तुमचे एक फोटो जे लग्नात सोहळा होता हिचा, आणि तिथे तू आणि ते फोटोचा सेशन छान फोटो पोस्ट केला होता, फॅमिली फोटो टाईप. तू आणि एजे आणि ही आणि तिचा यश यांचा असा फोटो होता. आणि मला असं झालं की हिने ज्या प्रकारे असा हात ठेवला, ती मोठी बहीण असते ना जबाबदारीवाली, तसा तो होता. म्हटलं बापरे. मला नेहमी कळत असते की आलाबीने खरं तर हे मैत्रिणीचं नातं असायला पाहिजे, पण हे कुठेतरी आता एक मी मोठी बहीण किंवा आई आणि तू एक लहान मुलगी किंवा बहीण अशा आणि तिचे प्रकारे आई बाबा मला म्हणतात की बरं आला तुझ्यासाठी एक दुसरी गार्डियन मिळालेली, को पालक एक मिळाली ती. पण तू तशा प्रकारे तिची काळजी घेत असते, कारण फोटोज आपण एक म्हणतो ना, फोटो हे माध्यम आहे की जिथून आपलं इमोशन दिसतं, चेहरा लगेच कळतो की कुठला एक्सप्रेशन आपण देतोय. तो त्याचं झालं की नाही मोठी बहीण दिसते, खरंच आहे का मोठी आम्ही बहीण. मुळातच 6 वर्ष लहान आहे ती माझ्यापेक्षा, तर तशी मी म्हणजे बऱ्यापैकी, आहे. हा. 1-2 वर्षाचं अंतर किंवा 2-3 वर्षाचं आपण म्हणतो की ठीक आहे, ठीक आहे. पण आहेच आहे मी मोठी. पण सो ते कसं इन्स्टिंक्टिव्हली माझं होतंच तिच्यासाठी, जसं कदाचित माझ्या भावासाठी होतं. माझ्या भावापेक्षाही लहान आहे इनफॅक्ट, त्यामुळे मला अजून जास्त अजून जास्त होतं. आणि आता तर ते इतकं झालंय की आलाबीने काही चुकून काहीतरी बोलली, काही वागलं किंवा काही असं केलं की मला वाटतं माझी जबाबदारी होती तिला सांगणं बरोबर काय. मी चुकली आहे, म्हणजे हिच्याकडनं काही चूक झाली तर मला वाटतं माझी जबाबदारी आहे, मी तिला काय सांगितलं नाही असं कुठेतरी मला वाटतंच. नाही मला असं होतं की आपण कुठलाही डिसिजन घेतो की एकदा मुलीला विचारूया का बरोबर करतेय ना, म्हणजे ती एकदा हो म्हणाली की बाबा ठीक आहे, आणि ती बऱ्यापैकी मला असं नाही होत की आमचं सगळं जुळतं. जुळतं. पण कधी कधी असं वेडी आहेस का असं करणार ते नाही, असं कर. ओके ओके. बापरे. आणि आय थिंक ते म्हणून पण आहे कारण ती मला ताई नाही म्हणते, ती वल्लरी म्हणते. त्यामुळे सुरुवातीपासून आमचं मैत्रीच नातं झालंय. म्हणजे कदाचित जर चुकून एखादी 5-6 वर्ष मोठी आहे म्हणून जर तिने मला ताई म्हटलं असतं तर मग मी तिला म्हणते, मग असं मैत्रीचं कदाचित मग ते झालं नसतं. एक ताई मग आपण मोठी होते आणि समोरची लहान आहे, मध्ये थोडा एक डिफरन्स आला असता. आमच्यात तसं काही झालंच. पण गॉसिप्स होतात का तुमच्यात? कारण मी आल्यापासून म्हणते 40 रुपये तुझं जोर, म्हणलं बापरे जरा पॉज घ्या. गॉसिप म्हणजे सगळ्याच बाबतीत, म्हणजे फक्त सेटवरचे की अशा गोष्टी नाही. तिच्या घरी काय चाललंय, माझ्या घरी काय चाललंय, माझी कोणतरी मैत्रीण तिच्या आयुष्यात काहीतरी चाललंय, तिच्या डान्स क्लासच्या गप्पा, म्हणजे सगळं मी एकमेकींना सांग. सध्या ही खूपच बिझी आहे. हिने मध्ये इन्स्टा स्टोरी टाकलेली की पोस्ट टाकलेलीस ना, पूर्ण वीक बिझी असा. आणि मला म्हटलं बापरे एवढी बिझी झाली आहेस, काही ना काही जर सुरू आहे. तुला छान वाटत असेल ना? म्हणजे छान वाटतं. हो, आम्हाला दोघींना इनफॅक्ट एकमेकींसाठी खूप छान वाटतं. म्हणजे काम म्हणजे जर आमचा एखादा प्लॅन ठरलाय की ही पुण्याला येणार, मी मुंबईला जाणार किंवा काहीतरी भेटायचंय, आणि तो प्लॅन जर कुठल्या तरी कामामुळे कॅन्सल झाला, की तिला काहीतरी काम आलं आणि म्हणून तुला येतात नाही, किंवा मला काहीतरी काम आलं आणि म्हणून मला जातात नाहीये, तर आम्हाला कधीच वाईट नाही वाटत किंवा आम्हाला असं नाही वाटत की यार नको करूच ना मग आपण, असं नाही होत. आणि खरं तर हे म्हणजे इट्स हर इन्फ्लुएन्स की काम हे पहिलं, म्हणजे काही झालं तरी वर्क इज द टॉप मोस्ट प्रायोरिटी. त्याच्यामुळे असं नाही आम्हाला कधी वाटत की यार आपण ह्या कामामुळे भेटत नाही मग नको का करायला, असं नाही होत कधी. हे चांगलं आहे, हे ऍक्च्युली चांगलं आहे. आम्ही वी मेक शुअर की काम आलंय तर कामाला प्रायोरिटी देऊया. ही नवीन होती ना इंडस्ट्रीमध्ये, हिची पहिली सिरियल, सगळा पहिला माहोल होता हिचा. आणि जेव्हा मी हिला फर्स्ट टाइम, म्हणजे माझं काम सुरू झाल्यानंतर पण मला पण नवीन नवीन वाटत होतं, तर मला कळेल की नवीन लोकांची काय फिलिंग असते इंडस्ट्रीमध्ये. सो जेव्हा हिला मी भेटली तेव्हा ती म्हणाली की सगळ्यांनी मला जुळवून घेतलंय, सगळ्या गोष्टी छान, सगळे समजावून सांगतात, इव्हन स्क्रिप्टच्या बाबतीत म्हण, काही बाबतीत पण सगळे समजावून सांगतात. पण जेव्हा तुला भीती वाटत होती की अरे बाबा मी नवीन, आणि वल्लरीची फर्स्ट इम्प्रेशन काय होती, कशी असेल ती? तो आमचा ना पहिला शूटिंगचा दिवस एकत्र होता. मी डायरेक्ट तिला शूटिंग म्हणजे सेटवरच भेटले. त्याच्या आधी मला हॉस्पिटलमध्ये शूट होतं आमचं. त्याच्या आधी फक्त मला ऑब्व्हियसली ती आधीपासून माहिती होती, म्हणजे ती श्रावण क्वीन होती त्याच्यामुळे मला ती माहिती होती. तेव्हापासूनच मी तिला फॉलोही करत होते इंस्टावर, तेव्हापासून मला ती माहिती होती. आणि पण आम्ही भेटलो शूटिंगच्या सेटवर आणि हॉस्पिटलचं शूट होतं, आणि तेव्हा माझा शूटिंगचा, आयुष्यातल्या शूटिंगचा पहिला दिवस. म्हणजे त्याच्या आधी मी काहीही केलेलं नव्हतं. आयुष्यातल्याच शूटिंगचा पहिला दिवस. आयुष्य किती म्हणजे ओके फर्स्ट जेवढं आयुष्य जगले जेवढं काही माझा पहिला दिवस होता.
तर आणि मी तेव्हा ठाण्यात राहत नव्हते, काहीच माझं झालं नाही. त्याच्यामुळे माझी मावशी बोरिवलीला राहते, मी तिच्याकडे राहायला आले होते आणि शूटिंग ठाण्यात होतं आणि आमच्याकडे हॉस्पिटल ते एकच दिवस होतं, त्याच्यामुळे शिफ्ट एक्सटेंड झाली. रात्री ऑलमोस्ट 12:30 पाऊण वाजता वगैरे दीड वाजला. 1:30 वाजता वगैरे पॅकअप झालं आणि मला सांगितलं होतं की ठाण्यावरनं 2 वाजेपर्यंत बसेस आहेत बोरिवलीला जायचं. आणि मी फुल उत्साहात म्हणलं नाही मी बसनेच जाणार आहे. आणि तेव्हा आमची काहीच ओळख नव्हती, पण तरी सुद्धा तिने मला गाडीतनं ती म्हणाली कुठून बस मिळणार आहे तुला? मी म्हणली की इथे ते असं असं स्टॉप आहे, तिकडनं मला बस मिळणार आहे. पॉसिबलच नाही. मग ती म्हणाली की ओके, मग तू कशी जाणार आहेस? म्हणलं की कॅबनी. नाही तू बस, गाडीत मी तुला सोडते. म्हटलं ओके. मग मी गाडीत बसले, तेव्हा मी पहिल्यांदा तुझ्या गाडीत बसले, समोर तुझ्या बरोबर शेजारी. आणि मग तिने मला सोडलं त्या बस स्टॉपला आणि मला इंस्टाग्रामवर एक मेसेज करशील का तू पोहोचल्यावर? आणि जर नाही मिळालं तर प्लीज असं कॅब वगैरे काहीतरी बघ, म्हणजे तुला म्हणजे कॅब वगैरे मी तर करूनच 15 मिनिटात नाही काही मिळालं ना तर प्लीज थांबू नकोस, प्लीज कॅबने जा. बरं. आणि मी पण हो चालेल. आणि आमचं खूपच तेव्हा अगदी म्हणजे फॉर्मल अगदी असं हा. नाही, पण तरी फॉर्मल हा, पहिल्यांदा पहिल्यांदा आम्ही भेटत होतो. आणि मी तिला तिथेच विचारलं की तू आधी कधी मुंबईला आलीस का? ती म्हणली नाही पहिल्यांदाच. म्हटलं अच्छा, शूटिंग तर पहिल्यांदाच, ट्रॅव्हलही पहिल्यांदाच मुंबईत, सगळंच तिथं पहिलं होतं. आणि मग पाहुणं ज्याही म्हणाले मी बसने जाणार आहे, खरं तर म्हणजे आत्ताच्या आमचं नातं रिलेशन असते, मी तिला म्हणलं की बसने, कॅब मी तुला बुक करून देते वाटतेस, आत्ता बसने जात नाहीत लोक पाऊण नंतर आधी. पण पहिल्यांदाच भेटलेले, सो मी मला झालं कसं हिला मी सांगू. आणि त्यात तर मला ती खूपच लहान वाटली होती की अरे ही एवढी लहान होतेच लहान. हो, म्हणजे तेव्हा अशी म्हटलं ही कशी जाईल, आता कसं सांगू. पण म्हटलं की मी सोडते, म्हणजे तिला म्हटलं तरी उतरली तरी म्हटलं की नाही, म्हटलं प्लीज तू कॅबने जा. आणि पोहोचले आणि आय थिंक मग मीच तुला मेसेज केलं की मिस्टर मी शोधलं आलापिनी, कारण का ग्रुपवर आमच्या व्हॉट्सअपवर सगळ्यांचे डीपी नसतात. सो मी ग्रुप म्हटलं काही कळतच नाही पोहोचलं. मी तिला 1:30 वाजता शोधलं. मी तिला मेसेज केलं, हिचं नाव एक तर युनिक आहे, पटकन मला मिळालं. तिला मेसेज केला की काय झालं, तू पोहोचलीस का, बस मिळाली का, कशी गेलीस? मला म्हणे नाही मी कॅबच केली, मी जाते की आई बाबांना मी आहे टच. ओके, मग मी जाऊ. बापरे. पहिलं इम्प्रेशन हेच होतं, म्हणजे पहिलं इम्प्रेशनच असं ताई केअरिंग की तू बस, तू हे कर, असंच पहिला इम्प्रेशन. त्याच्यामुळे मला नाही वाटत की चुकीचं इम्प्रेशन किंवा वेगळं इम्प्रेशन होतं. जे आहे ते ऍक्च्युली तशीच आहे. actually तशीच आहे. केअरिंग म्हणजे मग पहिल्यांदा भेटेल दिवशी शांत अशी बसली असते, कोणाकडे बघणार नाही वगैरे, पण नंतर हाय हॅलो नंतर जे सुरू होतं ते, अगदी. त्यामुळे ते मला पण माहिती. पण हे सगळं छान आहे तुमची भेट वगैरे. मला सांगा की पहिली चीड कोणाला आली होती की काय हे तुझं असं वागणं? पल्लवीलाच मला वाटतंय, कारण की आम्ही एकत्र राहायला लागलो तेव्हा तिला कळलं. त्याच्या आधीपर्यंत तेव्हा एवढी idea नाही नव्हती. तुझं साबुदाणे पडले काय काय किस्सा आहे आम्हाला ऐकायचा आहे. तिचा सोमवारचा उपास असतो. आणि तेव्हा तरी पण नवीनच मैत्री होती. तर कसं होतं की इथे आमचं सेट, इथे आलापिनीचं घर, इथे माझं घर. बरोबर. तेव्हा मी ठाण्यातच, पण ती तिची वेगवेगळ्या, मी वेगळी राहायची. तर मग मी तिला रोज पिकअप करून सेटवर जायचं, म्हणजे रोज आम्ही एकत्रच सेटवर जायचो. खूप आधीपासून. ती म्हणाली हो तू इथेच राहतेस का, मग मी तुला पिक करू शकते. नाही तर तू कशी येणार? म्हणलं मी एकटं चालत नाही तर रिक्षाने. नाही माझ्या वाटेतच आहे, मी तुला पिक करते, तू फक्त इकडे येत जा, मी तुला इकडे पिक करते. म्हणलं ओके. मी फिगर. आणि तेव्हा मी आले आणि आलापिनीला भयंकर सोसे, छोट्या बॅग्स, बास्केट, छोटे, म्हणजे एक मोठी बॅग नाही, 4 लहान बॅगा. त्याच्या 4 बॅगा घेऊन आली, तिचा उपास वगैरे बास्केट होतं मंडेचा, एवढंसं बास्केट. तर आम्ही सामान मागच्या सीटवर आणि दोघे ऑब्व्हियसली पुढे गाडीत, असंच काय बसायचं. माझी बॅग मागे होती, ती आली, तिचं सामान मागे ठेवलं आणि तिचं बास्केट, जे खरं तर कधी पडू शकत होतं असं ते डगमगतच होतं, ती तिने मध्ये ठेवला मागच्या सीटच्या. मी काहीच म्हटलं नाही, ती बसली. आम्ही पोचलो आणि काहीतरी ब्रेकर, स्पीड ब्रेकर असा आला आणि मी ताकात साबुदाणे असं काहीतरी, तो एक ते पदार्थ, ताकातला साबुदाणा नावाचा एक प्रकार असतो जो उपासाला खाता. जो मला कधी कुठे गिळगिळीत वाटतं, तो मला तरी. तर माझ्या अख्ख्या गाडीत सांडलं ते. इथे असं लिक्विड म्हणजे सेमी हा. साबुदाणा कसा असेल प्रॉपर मी त्या अशा एका डब्यात, सिलेंड्रिकल डब्यात असा आणला. तो अख्खा मागची सांडला. अख्खी सीट आणि सीट खालचं खाली. कार्पेट, आणि खूप पाऊस होता तेव्हा. पाऊस. पोचलो आणि मला खरं इतका राग आला होता तिचा की कसं झालं, पण हिला कसं ओरडू मी, कारण तेव्हा तरी नवीनच सेटची. काही म्हटलं ठीक आहे आपण हे साफ करूया. खूप पाऊस, ते छत्रीत मी जिंकली, दारू आम्ही ते हे करून एक काढतोय, माझे स्पॉट्स आता आले हे करायला.
त्याच्यानंतर कितीतरी दिवस मला ते साबुदाणे माझ्या गाडीत कुठे कुठे मिळत प्लीज आलं ताकाचा वास भयंकर. तेव्हा पहिल्यांदा वल्लरीला फील. पण ते मी दाखवली नाही. मी म्हणते की ठीक आहे ठीक आहे, कंट्रोल केलं असतं सगळं. पण त्याच्यानंतर कदाचित मलाच आली असेल चीड की वल्लरीची जर तू इथे बसलीयस, तू वल्लरी आहेस, मी आलापनी, तू माझ्याकडे बघतीयस आणि मी तुझ्याशी काहीतरी बोलते, मग मला कळतंय की तू असं काही ऐकत नाहीयेस. तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळेच टँजंट विचार चाललेत आणि मी बोलतीये ते एकही शब्द तुझ्या कानावर पडत नाही. की प्रत्येक गोष्ट कशी 2 वेळेला सांगायला लागतीये असं झालं. मला ही चीड आली असेल. प्लीज आता करू नको. असं नाही, कामाच्या वेळेला नाही असं रांगा काहीतरी बोलते मी तू तुझ्या बोलते मध्ये गेलीस. काही झालं होतं की आणि तिकडेही बघत नसते ती. हा फक्त नाही ती माझ्याकडे बघत असते, पण आपल्या तिच्या डोळ्यात कळतं की ही नाही, तिचं लक्ष नाही आपल्याकडे. कुठल्या झोन मध्ये जातेस एवढी. असं काही विचारू शकतो. म्हणजे सेटवर असू तर पुढचा सीन काय आहे, किंवा घरी मी कढी लावलीये का दाराला, किंवा उद्या मी आता नाश्त्याला काय करणार आहे, किंवा आईचं असं काहीही असू शकतं, किंवा एखादं गाणं गुणगुणत असू शकते, काहीही डोक्यात असू शकतं. वाव. तिला सांगितलं की वल्लरी आत्ता काय तुझ्या डोक्यात चाललंय तर बोलून दाखव, ते काहीही असू शकतं. काय आहे तुझ्या डोक्यात आता? आता काहीच नाहीये. आता गप्पा आहे. आता गप्पा आहेत. पण तंद्री पण नाही मी म्हणणार, पण ते हो, झोन आउट होते. ती मला व्हीओ म्हणते. व्हीओ म्हणजे व्हॉइस ओव्हर. सो हा, सिरियल मध्ये व्हीओ म्हणजे मनातली जी वाक्य असतात, जी फक्त आपण बोलतो आणि मागणे एक व्हॉइस ओव्हर येतो ना मनातल्या वाक्यांसाठी, त्याला म्हणतात व्हीओ. आलापिरी मला व्हीओ म्हणते, वल्लरी तुझं काय व्हीओ सुरू आहे. कधी कधी जर तिचा ती अशा झोन मध्ये गेली की विओ असं करूनच तिला त्यातनं बाहेर आणायचं. या बाबतीत माझी अगदी चिडचिड होते. मला असं कळलं होतं अलाबीने नवीन नवीन आहे, तिला खूप गोष्टी शिकायच्या आहेत. ती डिरेक्शन टीम मध्ये पण होती, त्याच्यामध्ये होतीच. हो, केलं मी काम. नाही चांगलं, म्हणून मी हसणं कंट्रोल केलं की नाही केलं तिने. ती डिरेक्शन टीम मध्ये होती. तू सुद्धा डिरेक्शन टीमचं थोडं काम हलकं करावं म्हणून स्वतःचे डायलॉग घेत. दुसऱ्यांचा डायलॉग पण तुला माहितीये, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुम्ही मल्टीटास्किंग करत होता, तर त्याच्यामध्ये कधी गणलीये का? मी हिला फायदा हिचा खूप करून घेतला. म्हणजे ज्या डिरेक्शन टीम मध्ये होते तेव्हा मग मला खरं तर मला खूप पटकन पाठ होतं. म्हणजे मी एकदा वाचली की मला पाठ होतं. म्हणजे पाठ व्हायचं माझं काही प्रॉब्लेम नाहीये. पण आलापिनी डिरेक्शन टीम मध्ये म्हटलं आलापिनी मला डोकं डायलॉग वाचून दाखव ना, किती किंवा वारं घाल. मी वारं घातलं तिला असं असं करून तिला ते वारं घाल. त्याच्यानंतर अजून काय मला बोलवायलाच ये, मी आता जाते रूम मध्ये. मग म्हटलं की ओके, मग ते मी बोलवायला जायचं, मग परत यायचं. मग 5 मिनिटं लागतील जरा वॉशरूमला जायचं. असं सगळं तिने मला त्रास दिला, खूप दिला. मग मी तिला वाटते माझा हा क्लोज आहे ना, तर क्यू आलापिनी देईल. ती एडी आहे ना, क्यू सगळे आलापिनी. आलापीला भयंकर टेन्शन की थोडी जरी ती चुकली क्यू देते ना तर मी काहीतरी बोलीन. पण तसं तिने ना मला नंतर एक व्हिडिओ सापडला माझ्याच फोन मध्ये, तो त्यांनी केला होता. हिने भारतीताईने शूट केला होता. भारतीताईंनी शूट केला होता आणि मला त्यांनी पाठवला की तिने ऍक्च्युली दुर्वाजी आमची ऍक्च्युअल एडी होती, तर तिला वल्लरी धमकत होती की माझ्या बहिणीला जास्त कामाला लावू नका, ती शिकायला आलीये, तिच्याकडनं सगळं मजेत करून घ्या, उगाच नाही तर तुमचा फायदा म्हणून तिलाच कामाला लावायला वगैरे असं. त्याच्यामुळे तो व्हिडिओ मला मिळाल्यावर मला झालं की गोड आहे आपल्या बाजूने आपली बहीण आहे, ती फक्त आपल्याला त्रास देते आपल्या दोघांमध्ये असताना. सॉरी, हे सगळे मजे तुम्ही करतच होतात. प्रँक्स कोणी भरपूर केलेत किंवा शूट संपलंय स्टील प्रँक सुरू आहेत तुमचे, असं काही झालंय का? प्रँक ऍक्च्युअली आम्ही खेचतोय, आम्ही खूप खेचतो. म्हणजे लकीली आम्ही दोघी खूप स्पोर्टिंग आहोत म्हणून ही मैत्री टिकली आहे. कारण का मी पण खूप सार्कॅस्टिक बोलू शकते आणि मला एखाद्या समोरचा वीक पॉइंट मिळाला मला खूप आवडतो तो दाबून ठेवायला, पण आलापेरीलाही आवडतो आणि त्यामुळे आम्ही इतकी एकमेकांची मस्करी करतो. कधी कधी माझे आईबाबा मला म्हणतात तुम्ही ना इतकी मस्करी करतात ना, एक दिवस इतकं भांडण होणार आहे तुमच्यात की हर्ट होईल समोरचा. पण आम्ही खूपच स्पोर्टिंग आहोत. भांडणं होणं हे सुद्धा मैत्रीच एक बटन आहे. ते खरं आमच्याशी अजून शिष्यवाली भांडणं किंवा झिंजपटून भांडणारी भांडणं नाही. पहिलं भांडण झालंय का? हो, एकदा काहीतरी झालं होतं आणि आम्ही बोललोच नाही दिवसभर. बापरे. सेटवर आणि नाहीच. आणि मला झालं की आणि बरं आलापिनी नाही अशी की बोलू शकत नाही वगैरे, आलापिनी पण आलापिनीने पण त्या दिवशी ठरवून बोलायला वगैरे. आणि तेव्हा ना ऑलरेडी आम्हाला कळलं होतं की सिरियल संपणार आहे, त्याच्यामुळे आम्ही ऑलरेडी एकमेकींना की खूप कमी दिवस उरलेत आणि त्याच्यात सुद्धा ही त्या दिवशी माझ्याशी मी म्हटलं की मी पण नाही बोलणार. आणि मग त्या दिवशी सेटवर तिची आई आली होती, लहान बहीण आली होती, त्या दोघींची मी एकदम नीट बोलले. म्हणजे त्या दोघींची मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. मी इकडे तर आले मी इथेच बघते वगैरे. इतकं म्हणजे मिटवलं कोणी? सॉरी कोण पहिलं बोललं? ऍक्च्युली घरी गेल्यावर
ओके. गिफ्ट वगैरे दिलेत एकमेकींना आणि तिने फर्स्ट छान माझ्यासाठी सिरियल संपताना आता आम्ही वेगळं राहणार जे निघणार घरात ना तेव्हा तिने माझ्यासाठी छान पत्र लिहिलंय जे माझ्याकडे आहे. ते पत्र मी त्याच दिवशी ऍक्च्युली तुला वाचून दाखवलं रात्री. हो. त्या दिवशी आपलं भांडण झालं. मिटलं त्या दिवशी. त्या दिवशी मला असं झालं आणि तेव्हा आमचा ऍक्च्युली त्या भांडणाचा शेवट सगळा परत रडण्यात आणि असा सगळ्यातच गेला. कारण क्राय का बेबी मला- कोण आहे? आलापिनीला भयंकर निमित्त रडले. लागते म्हणजे कोणतरी झाडाचं फुल तोडलं तरी हिला रडू शकते. मी खूपच रडते, फारच रडते, मला खूपच लगेच रडू येते. आणि त्या दिवशी हिला काहीतरी पोट दुखत होतं, काहीतरी त्रास होतं, तर मी तिला म्हणाले वल्लरी एकदा रड, तुला बरं वाटेल. म्हणजे अशी आहे मी की एकदा रडलं की मला बरं वाटतं. त्याच्यामुळे मी फारच ती आणि बाकी तू गिफ्टचं म्हणशील तर आम्ही सारखंच घेत असतो ग एकमेकींना. आमचं काही तो गिफ्टचा काही ताळमेळच नाहीये. म्हणजे मी स्वतःसाठी काहीतरी घेत असेल वाटलं की मी हिच्यासाठी घेते, ही कुठेतरी गेली की माझ्यासाठी घेते. इनफॅक्ट पुस्तकं, कपडे, हे तर ऍक्च्युली कपडे तर आता आम्ही एकमेकींचेही वापरायला लागलोय. म्हणजे हा खरं तर तिचा टॉप आहे, म्हणजे माझा टॉप आहे जो हिने घातलाय आणि हे तिने मला बर्थडेला गिफ्ट केलं. इतकं झालं तुम्ही मी आणली ती वल्लरीने मला गिफ्ट केली. सो सगळं हो म्हणजे ती पुण्यावरनं घरी येते आता आणि मग मी तिला वाटते, ठीक आहे म्हणते काय कपडे की म्हणते कपाट आहे ना, म्हणजे माझं कपाट तुझं कपाट आहे. मला जर तिला मेकअप मी घेऊन यायचा, चपला मी घेऊन यायचा, अजून काही खायला प्यायला आणि सगळं एवढं कपडे. घेऊन यायचं. तर कपडे कशाला आणायचे? हिच्याकडे अख्खं कपाट आहे ना, आता कपडे मी हिचं घालूच शकते. झालं इन शॉर्ट झालंय. झालं. आणि आमच्यात एक बरं की असं दोघे आम्ही ना पैशांच्या हिशोबात पक्के आहोत. हा. म्हणजे एकमेकींच्या बाबतीत असं कळलं ना, असं कुठेतरी गेलो तर अर्धे तू अर्धे मी, असं फार आमचं नाहीये. नाही ती ते देईल होईल, पैसे, ते मी देईल होईल. पैसे. हा. आणि आमच्यात खूपच छान अंडरस्टँडिंग आहे त्या बाबतीत. खरंय. म्हणजे आम्ही कधी असं नाही आमच्यात झालं की मागच्या वेळेला मी दिले होते ते यावेळेला तू द्या, असं कधी आम्हाला बोलावं नाही लागलं. म्हणजे हा असं आपोआप ते झालं की मनात कोणीतरी असा विचार केला की लास्ट टाइम मला पण दिले ते ह्यावेळेस आपण देऊ. ते असं खूपच ऑर्गॅनिकली आम्ही आतापर्यंत कधीच कुठेतरी गेलोत आणि मग आता बिल झालंय सो तू अर्धे मी अर्धे, आणि असं आम्ही कधीच केलं नाही. हे खरंच पक्क्या माहितीचे निशाण आहे. अगदीच आम्ही म्हणजे आता नॉर्मल फ्रेंड्स असतो, सिरियल मध्ये फार फ्रेंडशिप कमी होतात. सिरियल संपले की फ्रेंडशिप तुटून जाते आणि मग ते त्यांच्या कामाला, आपण आपल्या बरोबर, कामाला. आणि बरोबर. मग योग जुळवून वर्षातून 2 वर्षांनी एक प्लॅन बनवायचा, तो पण अनसक्सेसफुल होतो. बरोबर तसं काहीतरी होतं. पण हे ऍक्च्युअली मैत्री, कारण मी त्या फोटोवरूनच मला कळलं होतं की बहिणी आणि बहिणीचं नातं झालंय. कारण जेव्हा मला फर्स्ट टाइम सेटवर यायचं होतं आणि मला काहीच आयडिया नव्हती की काय कसं करायचं, तेव्हा मी तुमचं इंस्टाग्राम स्टॉक करत होती. बरोबर आहे. त्यात मला तुमचा तो फोटो दिसला आणि असं झालं की ओके आता मिळालाय, एक निशाण मिळालं की होऊ शकतो तो इंटरव्ह्यू, आणि तोच नाही झाला. हो. आमच्या सेटवर तर इतकं की ही जर काही चुकली किंवा काहीतरी डायलॉग विसरली किंवा गेल्यावर जर काहीतरी रिटेकच लागला तिला, हम्म, विच इज ओके. आमचे डिरेक्टर म्हणजे अजय सर किंवा सनी, तुझी बहीण माहितीये का तिने आज काय केलं, नसायचं की आला मी काच माझ्याकडे कंप्लेंट आणू देतेस, असं झालं होतं ते सेटवर पण. म्हणजे झाले आता ही चुकली की सगळ्या कंप्लेंट हिच्याकडे. सेटवरती खूप वेळा आलापिनी वल्लरी असंही व्हायचं. म्हणजे अरे वल्लरी नाही, तू कोण, हा तू आलापिनी, असंही असंही व्हायचं. झालेलं आहे. अरे बापरे, हे खूपच जास्त झालंय. हो, तिकडे कानातले हिला रेवतीच्या कॅरेक्टरला समजा नवीन कानातले नाही आलेत आणि माझ्या कॅरेक्टरला आलेत, आणि मग असं सगळ्यांना वाटतं ना, म्हणजे क्रिएटरला नकळत मी हळूच माझ्या डब्यातले कानातले तू घाल वगैरे असं आम्ही करायचं. भयंकर किती क्यूट आहे. भयंकरच केलंय. म्हणजे आम्ही माझे लुक्स डिसाईड करण्यावरनं जे काही व्हायचं, किंवा तिचे पण की ह्या साडीवर कुठला ब्लाऊज दिसतोय, मग हा का, हा ओके मग हा घालू का, मग मागच्या वेळेला आपण तोच घातला होता, मी म्हणेन की नाही मग ह्या साडीत तुझा फोटो आहे, मग हा नको, मग असं आम्ही करून तिचं, मग माझं, मग मला हे बापरे. चांगलं दिसतंय का, मग तुला ही नाही हेअरस्टाईल दिसत, मग तू हे कर वगैरे. मग तिच्या लग्नात काय होतं का काहीतरी नव्हतं, मग माझा नेकलेस आपण तर काहीतरी जुगाड म्हटलं की नाही तोडलं. कंबर- हे बाजूबंद. तिला सगळ्या नवरीसाठी सारखं नटवलं आणि काहीतरी तिला कंबरपट्टा का बाजूबंद काहीतरी नव्हता. ठीक आहे, असं छान नाही दिसत आहे, तरी अप्रूव्ह झालेलं क्रिएटिव्ह आणि म्हटलं की तरी हवं कमी ना, काहीतरी हवं. आहे. तिचं एक गळ्यातलं- लीलाचं एक गळ्याचं ते जरा जुनं होतं, म्हणजे आता मी ते कॅरेक्टरसाठी वापरत नव्हते, मग मी ते शोधलं, ते मी तिला बाजू- तोडलं होतं, मी जुळवलं ड्रेस दादानी आणि मी तिला ते केलं. त्यामुळे असं सगळं बापरे, खऱ्या बहिणीचं कर्तव्य पार पाडलं बहिणी लग्नामध्ये. मला हिच्या लग्नामध्ये ते नथीचं वगैरे काय केलेलं ना, चंद्रकोर सॉरी, ते फार आवडलेलं आणि मस्त सगळ्यांना दिलेलं. कधी की नाही, तिलाच दिलेलं. त्यात पण मला असं आठवते, ही म्हणालेली आयशॅडो वरती पण त्यांचं डिस्कशन झालेलं की कुठले आयशॅडो लावायचे. ती म्हटलं मी म्हणलं तुम्हीच काम करा ना. मी म्हटलं ना, सगळंच असं डिस्कस करून किंवा ओपिनियन घेऊन असंच ते होत गेलं. सेटवर पण. किंवा आता पण मला कुठे पुण्याला इव्हेंटला जायचं असेल, हिला मुंबईला कुठेतरी बाहेर जायचं असेल, तरी आम्ही एकदा फोटो एकमेकींना पाठवून जाऊ ना, अशी ओके ना, डन, ओके, मग
मला विसरतो. जेलस कोण होतं खूप जास्त असं की अच्छा ही आता हिच्याशी बोलायला गेली मग जेलस काय म्हणणं काय तुझं आता सांग. आणि आम्ही की सुतावर स्वर्ग गाठते. म्हणजे कोणीतरी मला विचारलं की रील करू का तुझं, आपण रील करूया का, जी हिची मैत्रीण आहे, माझी सॉर्ट ऑफ मैत्रीण. मी तिला उत्तरही दिलं नाहीये, पण मी हिला असं म्हटलं की तिने मला मेसेज केलाय की रील करू का, तर आला हो रील करेन मग उद्या इंटरव्ह्यूला, पण तू तिच्यावरच जा. म्हटलं अगं अजून मैत्री रील नाही केलंय मी, कुठे सगळं चाललंय. तिला पण खूप आवडतं मला असं उचलायला. तिला माहिती असतं की हे आलापीला सांगितलं आलापीला नाही आवडणार आहे, किंवा ती ह्या व्यक्तीबद्दल बोलल्यावर तिला नाही आवडणार आहे, किंवा ह्या कुठल्या तरी सिच्युएशन बद्दल ही परत सिच्युएशन काढल्यावर तिला ती मुद्दामूनच करते की मगाशी माझी reaction ऐकायलाच की ही आता कुठली ह्याच्यावर ही काय रिॲक्ट होते हे ऐकायलाच ती तिला जे सांगताना पण मजा आली आहे ना. म्हटलं ना मी. खूप मजा येते मला त्याच्यामुळे सगळी. तिला ते हो ठीक आहे पण आता काय मैत्रीण आहे आपली सहन करूया. ऑप्शन काय आता. हिची रिॲक्शन अशी होती तुझी रिॲक्शन कशी असते मग अच्छा आता नाही मी खूपच थंड असते मी. हो. तरी मध्ये माझी एक युएसए ची मैत्रीण आली तेव्हा जरासं असं झालं होतं की म्हणजे पण असं ठीक झालं आहे. होतं की अच्छा तिच्या बरोबर ओके मग आपण नंतर बोलूया काहीच प्रॉब्लेम नाही. असं पण झालं. तरी माझी थंड रिॲक्शन हा, थंड रिॲक्शन असते. जास्त ओव्हर करत नाही. मी खूप ड्रामॅटिक करते. ओव्हर थिंकिंग कोण करतं आणि ओव्हर थिंकिंग केल्यावर शांत कोण करतं. वल्लरी खूप ओव्हर थिंकिंग करते. म्हणजे आय हॅव माय मोमेंट जेव्हा मी ओव्हर थिंकिंग करते, पण मी खूप कमी करते. मी खूप करते, खूप ओव्हरथिंक. खूपच ओव्हर. आणि मग बाहेर कशी शिकते तू. नाही मी बाहेरही निघते. तिची पण बाहेर निघते खरं निघते. तर. आणि तिला खरं तर आपापला जर नीट तिचा डोक्यात डायलॉग झाला ना तर ती आपापली पण खरं तर बाहेर निघू शकते. स्क्रिप्ट रायटिंग हा, झाल्यावर म्हणजे जर तिचं तिथे बरोबर तिला पॉइंट्स मिळत गेले तर ती बरोबर बाहेर पण निघते. पण ते जर नाही मिळाले तर मग आपल्याला तिला खेचून काढायला लागतं. ते एक मोमेंट असतो ना की फ्रेंडला स्वतःचा टाइम पाहिजे असतो आणि तो छान 4-5 तास 2 तास ते वेगळी गोष्ट. 4-5 दिवस गायब असतात आणि मग नंतर अचानक जागे होतात अच्छा आपले मित्रमैत्रिणी आहेत आपलं जग आहे असं काही होतं का. नाही, कधीच नाही झालं. दीड 2 वर्ष 2 वर्ष झाली. होती. हा झाली ना आपल्या. हो हो नाही 1.5 वर्ष झालं 1.5 आमच्या वर्ष मैत्रीला, असं पकडूया. असं तर नाही झालं कधी. असं नाही झालंय. पण असं कधी म्हणजे सिरियल करत होतो तेव्हा तर खूपच होतं की मी आज नाही येणार आहे उद्या येणार आहे, किंवा मी पुण्याला मला जास्त सुट्ट्या माझ्या ऑफिसला मी पुण्याला जायचंय तर मग तू कधी येणार आहेस मग काय करतेस मग आज सेटवर काय झालं हा, वगैरे सेटवर असं झालं आज हा सीन झाला असं झालं तसं झालं हे ती मला सांगेल किंवा मी सांगेन पुण्यातलं काहीतरी. सो हे तर होतच म्हणजे सिरियल मध्ये जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा आम्ही एकत्र राहत असल्यामुळे आमचं खूप डेली conversation. आणि आता पण मला वाटतंय नंतर तर उलट अजून काढलेच वाढलेच आहेत. म्हणजे मी ते जाणीव झाली ज्या रील प्रकारे तुम्ही रीलवर रील पोस्ट करत हा, गेलात हा. फोटोजवर फोटो. आय थिंक दॅट इज ऑल्सो अ रिझन की आम्ही इतक्या हो. चांगल्या मैत्रिणी हो. झालो, कारण का तीही क्लासिकल शिकलेली आहे, कथ्थक मीही शिकलेली आहे, तर आमचं खूप पटकन त्याच्यामुळे जुळलं अगदी डान्स. आणि खरं सांगू का आम्ही दोघी भेटलो, आता तू आपला गॉसिपचा विषय झाला जे मी करतोच नाही, पण आमचा बराच वेळ ना ही कुठली तरी मला कविताच वाचून दाखवेल किंवा हो. तिला जी नवीन कळलेलं मला काहीतरी सांगेल, मी काहीतरी वाचलं असेल तर मी तिला ते पुस्तकात मार्क करून ठेवेन, ती आल्यावर तिला ते वाचून दाखवेन. एखादं गाणं, एखादा ऍक्टर, एखादा सीन किंवा एखादा लेख किंवा कुठल्या तरी डान्सरचं काहीतरी मुवमेंट जी आम्हाला आवडली ती डिस्कस आम्ही करून इंस्टाग्रामवर रील शेअर करताना पण ह्याच गोष्टी खूप जास्त शेअर करतो. सो share आमचं ना बाकी खूपच जुळतं हम्म. ह्या बाबतीत. म्हणजे आम्ही असं कोणावर ते बद्दल तरी बोलू किंवा काहीतरी ह्याच्यात आम्ही फार नसतोच. आम्हाला हे बाकीच्याच गोष्टी खूप आवडतात आणि आम्ही खूप डिस्कस करतो. म्हणजे आता तू म्हणालीस खुसफुस तेव्हा पण आम्ही खरं तर पुढचा डान्स हो मग आता येतात तर आम्हाला काहीतरी त्या दिवशी सुचलं की सुचलं. काल रात्री हिला सुचलं आणि मग त्याच्या रिक्षेत आम्हाला गाणं सुचलं की त्या कॉन्सेप्टवर हे गाणं होऊ शकतं आणि आम्ही आता तेच बोलतोय. म्हणजे आम्ही तेच बोलतो आम्ही की आता त्यातच असतो. त्याच्यात मग काहीतरी कोणातरी डोक्यात ते झालं असं मग ते काहीतरी सुचतं मग ते सांगितलं जातं मग असं करत ते तुमचे सध्याचे डान्स व्हिडिओज खूप सुंदर असतात कारण ते वाक्य असतं आणि मग त्यावर पकडून तुम्ही ते सगळं बनवता. ते मला खूप आवडलं होतं. रिसेंटली आठवत नाही मला काय कोणतं गाणं होतं बट छान होता तो आणि असं झालं की अरे यार यांचं किती डिस्कशन होत असेल ह्या बाबतीत कारण ते प्रत्येक गोष्ट तुला करावी लागत असेल ना मग तेव्हा ते असं क्लिक होतं की ह्याच्यावर खूप मेहनत आहे. पण रील कॉन्सेप्टची आयडिया कोणाची होती जी टंग ट्विस्टरची होती बघा क पासून न्य पर्यंतची जी होती ना ती आलापिनीची, कारण आलापिनीने मला ते टंग ट्विस्टर दाखवले की हे असे असे आहेत. असेच लिहिले होते की मला ते कुठेतरी सापडले होते मला असं की यार मला हे
माझ्याकडे हवेत लिहिलेले, माझ्याकडे हम्म. डायरी आहेत, तर मी ते लिहून काढते ते. सो तिच्याकडे होते ते माझ्याकडे लिहून होते काढलं लिहिलेले. होतं तिने हा, ते आणि मी कुठलं तिला तरी. दाखवलं वल्लरीला की हे बघ मला काय सापडलं. आणि मग ती म्हणाली की आपण हे करूया का ह्याच्यावर काहीतरी. मी म्हटलं की करूया. आणि मग मी ऑलमोस्ट एक 15-20 दिवस ते पण 15-20 दिवस पाठ नाही केला, पण पाठ 5-6 दिवसच केले असतील. मग तू पुण्यालाच गेली. So असं नाही, आपलं गंड 5-1 दिवस आम्ही तसे येता जाता पाठ केले. तेव्हा माझी जी वळली होती तुमचं म्हणलं अरे बापरे थांब जग पॉज घे. एक ठिकाणी तरी पॉज घे. माझं असं झालेलं कारण असं खूप कठीण आहे ते. सॉरी. जर हिला तुला डेडिकेट करायची असेल कुठली कविता तुझ्या वाचनात आलेली किंवा तू लिहिलेलीस तर कुठली करशील, आणि तुला सुद्धा वाचण्याची आवड आहे तर तू काय डेडिकेट करशील एखादं वाक्य. मी लिहित नाही कविता. वाचनात आलेली किंवा कुठेतरी आपण इंस्टाग्राम वरती सध्या खूप चर्चेत आलेल्या कविता आहेत तशा प्रकारे तुम्हाला काही आठवत असेल एकमेकींसाठी डेडिकेट करा. कविता नाही मला हे सुचत आहे, पण आम्ही मी ते माझं आवडतं पुस्तक आहे 1000 स्प्लेंडेड सन्स. या 2 पात्रांवर आहेत, जी एक वयाने लहान आहे त्याच्यातली लैला आणि मोठी मिरियम मोठी, आणि त्यांच्यात असंच एक साधारण 10 वर्षाचं अंतर असेल, आमच्यात कमी आहे. आणि ते भयंकर घट्ट मैत्रिणी असतात ज्यांनी ते पुस्तक वाचलंय, आणि त्याच्या शेवटी ती जी मरियम आहे ती लैलाला मिळावं सुख आणि ती पळून जावी म्हणून ती मृत्यू पत्करते. आणि त्या दोघींचं जे रिलेशन आहे ते इतकं छान आहे. आणि सो आय थिंक त्यांची जी मैत्री आहे ती आय थिंक आमच्या मैत्रीला डेडिकेट करू शकतो आम्ही. आणि माझ्यासाठी मी परवाच लिहिलं होतं गिल्मोर गर्ल्स मधला जो त्या आई आणि मुलीचा बॉन्ड आहे. गिल्मोर गर्ल्स नावाची एक वेब सिरीज आहे, त्यात रॉरी आणि लॉरेला नावाच्या त्या आई आणि मुली असतात, पण त्यांच्यात खूपच कमी अंतर असतं दोघींमध्ये, आणि त्या ऑलमोस्ट बहिणींसारख्याच राहत असतात. म्हणजे ती आई पण बिचारी सगळं चाचपडतच बघत असते, आणि ती मुलगी सुद्धा लहानच असते. त्याच्यामुळे ते पण ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. तर तसं मला असं वाटतं की ही अशी माझी आई नाहीये, पण माझी अशी पण मैत्रिणी आहे की आम्ही दोघी मिळून कितीतरी वेडेपणा करू. म्हणजे कळलं तुला की आपण वेडेपणा करू, पण तो असा असेल की नाही ओके माझा करून झालेला आहे, हिचा करून झालेला हा नाही का. आणि एक वाक्य मी वाचलं होतं की आय मिस यू द मोस्ट वेन आय एम हॅव्हिंग अ बॅड डे. तर मला असं वाटतं की तसं आहे. आम्ही दोघे असं आहोत की जर कोणाला काहीतरी, म्हणजे आजच तुझं पोट दुखत होतं वल्लरीने मला केक अख्खाच्या अख्खा गरम करून तो खायला दिला. म्हणजे तिला माहिती होतं की तिने आता गोड काहीतरी खायला दिलं तर तिला बरं वाटणार आहे. सो ते तिने मला दिलं. तसंच काहीतरी जर तिला असं होत असेल की यार नाही माझं हे, तर मी काहीतरी मागवीन तिच्यासाठी, काहीतरी करेन. सो आणि फक्त मागवी नाही पण असं फोनवर बोललं तरी बरं वाटतं ना. म्हणजे हे क्यूट आहे खरंच आहे. म्हणजे दाखवण्यासाठी नसून सुद्धा तुमच्यामध्ये तो रिअल बॉन्ड आहे आणि तो दिसतो म्हणून बोलायला खूप मजा येते त्या बाबतीत. आणि 2 मैत्रिणीने एकत्र आणल्यावर जर आतल्या गोष्टी पण बाहेर पडतात. सो मी तुमच्याकडे एक छोटासा क्वेश्चन हा टाईप करूया आपण. सो नॉट मी अँड हर असं बोलायचं. जर तू ते करत नसशील तर नॉट मी अँड हर, तू करत नसशील तर नॉट मी अँड हर. हु इज मोस्ट लाईकली टू नॉट मी अँड हर. ठीक आहे. फर्स्ट आहे तुम्ही एखादी गोष्ट एकमेकींकडून घेता पण विसरता द्यायला परत. नॉट मी अँड हर. कानातले आहेत माझे तुझ्याकडे पांढऱ्या रंगाचे. मी विसरले नाही ते मी घेतले. ठीक आहे. दिले नाहीयेस तू. आम्ही दिले नाही, नाहीच येणार आहे ते माझे. गोष्ट छोटी असते पण खूप मोठ्या मोठ्याने हसायची सवय कोणाला असते की छोट्या छोट्या गोष्टीला. नॉट मी अँड हर. रिसेंटली कुठली गोष्ट झालेली की ती उगाच हसते, म्हणजे गोष्ट हसण्यासारखी नाहीच आहे. असं काही नाही, पण इन जनरल खूपच असते. आणि कुठे ती जागा वगैरे नाही बघू शकत आला ती रस्त्यात कुठेतरी वॉशरूम मध्ये मूवी ते खाली बसून असू शकते ती, पण ते ऍक्च्युली मीही असते, पण आलापीने खूपच असते. हसते म्हणजे माझं जास्तच सगळं जरा सगळं जास्त आहे. गेट जेलस इझिली. नॉट मी अँड हर. ओके. ते मगाशीच झालं होतं आपलं. आर्ग्युमेंट कुठल्याही फालतू गोष्टीवर, फालतू नाही म्हणणार, छोट्या छोट्या गोष्टींवर पटकन स्टार्ट कोण करतं? नॉट मी अँड हर. तुला लाजच नाही वाटत आहे काय बोलताना? आलाबी तू 2 मिनिटं घे, 2च मिनिटं घे. हा मला वाटतं आणि आलाबी परत एकदा 2 मिनिटं घे. काल आपण जे काही तू घरी आल्यापासून जे काही आपल्यात संभाषण झालंय तेवढंच, बाकी मिनिटं राहू दे, ते सगळं तू आठव आणि परत एकदा ही प्रश्न विचारेल
तू परत एकदा उत्तर दे. ओके पण ठीक मी आहे. काय म्हणते परत एकदा रेडी. ओके ऍक्शन. विचार प्रश्न. विचार. ओके. माझं म्हणणं आहे की ते मूडवर आहे असं काही नाही. तू छोट्या छोट्या गोष्टींवर श्वास घ्यायला वल्लरी. आपण खोटं बोलणार तुला माहितीच नव्हतं. तू बोल आम्ही ना. खोटं बोलतोय. आम्ही खोटं एक खरं नाही बोलतो. Okay. तू बोल ना नॉट मी अँड नॉट मी अँड हर. मला वाटत की हिला कळावं स्वतःहून मी बोलावं पण मी म्हणते नॉट मी अँड हर. काय हे अलापिनी. पण आलापिनी बास. मी सांगतेय ते मूडवर अवलंबून आहे असं काही नाही. वल्लरी पण छोट्या छोट्या गोष्टी आला मी कॉफी लवकर संपव ह्याच्यावरनं वल्लरी ही भांडूच शकते. भांडत नाही मी चिडते. ते तेच स्टेटमेंट ते. असतं. आलापिनी त्या तिचं साफ चूक असतो. आलापिनी जर भांडत असेल तर कशी भांडू शकते ती म्हणजे एक ऍक्शन जर म्हटलं करून दाखव एखादी. आलापिनी एक्स्ट्रीम. काय झालं? तुला निर्लज्ज. इथं आम्ही मेकअप मध्ये बसलोय. ओके. सगळेच आमची कोणतरी अजूनही आहेत आणि मी आले पण मला पटकन मेकअप चेंज करून जायचं खुर्चीवर बसले. तर हे मला पण आठवत नाही तू काय सांगते. आलापिनीला म्हटलं की आलापिनी तू प्लीज मला चेअर देतेस का. ती कधी काय करेल देईल. ओके. आलापिनी पण मला चेअर देतेस का. प्लीज मला शेअर हो घे ना आणि स्वतः खाली बसली. तू घे चेअर. ती खाली बसली होता तू माझी चेअर आणि बसली ती जमिनीवर सगळ्यात समोर. आलापिनी सॉरी आधी घरावर मेकअप कर एवढं करायची काय गरज? घे माझी chair. मी खाली बसते म्हणून बसली ही जमिनीवर. बापरे असे काही करू शकते. बापरे आलापिनी सुचतात गोष्टी मला करायला सुचतं. हे काय कालच नाहीये. सॉरी हे काय उत्तर आहे सुचतात. आपण पुढे जाऊया नाही तर आपण इथेच राहू. पुढे जाऊया. बर्थडे इझिली कोण विसरू शकतो. नॉट मी अँड हर. मी जनरलच डेट्स वगैरे विसरू शकते. नावं. तारखा मी विसरते. ओके. लवकर लग्न कोण करू शकतं. 6 वर्षाचं अंतर त्यामुळे आपण तिने स्वतः ते मी घेते हा आणि नकोच तिने करावं माझ्या ती लहान आहे ती. माझ्या तिच्या आधी नाही करत. ओके. तिच्या लग्नामध्ये तू नाचणार. हा. ती सुट्टी घेणार ना 2 महिने. घेणार. आजच तिच्या आधी आजच माझ्या आईला सांगते आलापिनीला पण 4-5 ड्रेस तर नवीन घ्यावे लागतील ललेच्या लग्नात आणि मग तू इथेच राहिला महिनाभर. म्हटलं महिनाभर पुरेल का 6 महिनेच ये. महिनाभर तरी आला की ये घरी राहायला म्हणजे वैशाली मावशी मला हेच त्याच्यामुळे होऊन जातं. होऊन जातं. लास्ट मिनिटला प्लॅन कोण कॅन्सल करतं. कोण नाही. नाही. टॅटू कोण काढू शकतं. आम्हाला अजिबात टॅटू आवडत नाही दोघी नाही लागली. लेट लतीफ कोण आहे. नॉट मी अँड बाय ऑल मीन्स. आता भांडणं झाली नाहीयेत मला वाटलं आता ह्याच्यावर पण नाही, भांडणं तिला होऊ मान्य आहे. खूपच हे क्लिअर आहे. शकतं. शॉर्ट हेअर कोण करू शकतं. नाही, दोघी नाही. दोघी आम्ही कथक डान्सर असल्यामुळे आम्हाला असं जरा छान मोठे आणि आणि आमच्या आया पण खूप तशाच आहेत की केस कापायचे नाहीत वाढवायचे मला वगैरे. खूपच आवडतं का मला मोठी म्हणजे मला तर खूपच आवडतात. तिला एक खूपच आवडतं. ओके. हा, आहेत म्हणजे आहेत. आहेत. घरी अचानक प्राणी कोण घेऊन येऊ शकतं. प्राणी म्हणजे स्ट्रे किंवा Not असं me and her. ओके. पण ऍक्च्युली तुला माहितीये का उलट आहे. हा हा आलापिनी आमच्या सेटवर कुठलंही मांजर कुठलंही काय की वल्लरी घरी नाही वल्लरी घरी नाही. म्हणजे खरं तर माझ्या घरी खूप प्राणी पेट्स आहेत म्हणून पण असं कुठेतरी पटकन दिसलं आणि त्याला घरी घेऊन येऊ आय थिंक आलापिनी आहे नॉट मी अँड हर. बरोबर. ओके. तुम्ही हा प्रश्न ऍक्च्युली वायफळच म्हणेन मी पण तरी पण विचारते. तुला उत्तर माहिती आहे आधीच. हा. तुम्ही असा जॉब केला आहे का की तुम्हाला हेट किंवा तुला आवडत नाहीये तो. नाही. ओके. स्टील समथिंग फ्रॉम मॉल किंवा Steal. बाजार. You will not steal. आय मीन आतलं नाही असताना नाही केलं. केलेल्या आहेत अशा गोष्टी. आई बाबांच्या पॉकेट मधून पैसे चोरलेले असतील तर. असं कधी वेळच नाही माझ्यावर कधी वेळच Fortunately. बिकम अ फेमस युट्यूबर किंवा आर्टिस्ट. आर्टिस्ट दोघी मी तू पण मी म्हण. युट्यूबर. I don't think so. ओके. सिक्रेट कोणाच्या पोटात लपून ठेवू शकत नाही कोण आणि सगळे असं सांगायचे असं कोण करू शकत. एकमेकींना की एकमेकींना. एकमेकांना म्हणजे माझ्या पोटात किती आहे हा. तिला सांगायचं नाहीये पण हा. नाही असं कोण असं आहे की जे पोटात सिक्रेट ठेवू शकत नाही असं आहे ना. हम्म. आय थिंक आपण दोघी नाही नाही, आपण खूपच ठेवलंय. ओके. एखाद्यावरती क्रश आलाय की अरे छान आहे आणि सांगायचंय पण त्या माणसाला सांगायचं की तिकडे बघू नकोस पण तो माणूस
नॉट मी अँड हर. मी म्हणते आलापिन इकडे, आलापिन हे बघ इकडे त्या बाजूला तुझ्या लेफ्ट साइडला डायगनली एक छान पूर्ण करते की छान मुलगा आहे बघू दे. वाव आलापिन माझ्या कॅटेगरी मध्ये तू पण अशी आहेस? लहान आहे. मी पण लहान आहे मग. पण आजीची लहानाचं काय असो. यावरती आम्ही दोघे एकमेकांच्या टीम मध्ये जाऊ. ओके, खोटं बोललायत, खोटं बोलायचंय पण खोटं बोलता येत नाहीये. नॉट मी अँड हर, आलापिन. ओके, हे छान आहे. बिकम अ व्हायरल मीम, म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट आता सुद्धा पॉडकास्ट मध्ये बोलताय 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 पण Not वाक्य me and her. मीम होऊ शकते असं कोण आहे? Not me and her. घाबरते का, थोबाड फोडील, अजून काय काय मी ना खूप आपले. गोष्टी बोलते आणि मी उत्पाव नाही ती केलं, बोलून किंवा विसरून पावले. जाते आणि आलापिन ते सगळं लक्षात ठेवते. म्हणजे हा. ती मला असं जाणून होते अगदी. की तू हे खूप फनी बोलतेस. मला काही ओके. विचारत नाही. तुम्ही एखादी गोष्ट स्टुपिड केली, खूप स्टुपिड केली आणि त्याच्यावरती तुम्ही फेमस होऊ शकता. I think दोघी. मी ती पण मी. पण सध्या तुम्ही त्या करत नाही, नाही. चांगल्या गोष्टी करताय. ट्रॅव्हल पार्टनर किंवा ट्रॅव्हल फिरायला आवडू शकते आणि ही येऊ शकते अशी कधी पण. मी तू पण मी. मी दोघी. दोघी. कार सिकनेस कोणाला आहे? आमच्याकडे शी इज द ड्रायव्हर, आय एम द पॅसेंजर. मी ऑलवेज. ऑलवेज शी ड्राईव्हज, आय सिट बिसाइड. हा मग दुसरं काय आपण म्हणतो की शॉपिंगला गेल्यावर आय पे अँड शी होल्ड्स द बॅग्स. असं आमचं ठरलं. भारी आहे. तसं 2-3 गोष्टी अशा ठरलेल्या आहेत. ठरलेलं आहे. किंवा शी कुक्स, आय डू द डिशेस. हा, हे हे आपलं आमचं ठरलं ठरलेलं आहे. त्याच्यानंतर असं आमच्या काही काही गोष्टी आहेत. आहेत. ओके, पहिलं भांडू कोण शकतं? नॉट मी. हर. फॅशन ट्रेंड कोण जास्त फॉलो करतं? हो, नॉट मी अँड हर. ओके. मी थोडी ओल्ड फॅशन असू शकते. आहेस. पुढे. फॅशन. ओके. हा फनी नाही म्हणता येणार पण एखादा मेकअप प्रोडक्ट किंवा तुला जी आवडते गोष्ट काही असू शकते, आयफोन असू शकते, व्हिडिओ गेम्स असू शकतात, काही असू शकते, ती घ्यायला तुम्ही 3 दिवस लाईन मध्ये थांबू शकता. ते दोघी नाही. एवढे पेशंट एवढे patience नाहीयेत, खरंय. क्रेडिट कार्ड मधून एखादी वायफळ गोष्ट विकत घेतलेली आहे का? किंवा कार्ड मधून? नॉट मी अँड हर. कुठली आहे ती? रिसेंट? रिसेंट. असं नाहीये, पण ती काही वायफळ गोष्ट विकत घेऊ शकते. आम्ही आलापिन ते तूही करू शकतेस. एकदा डीमार्ट मध्ये गेलो तर आम्हाला खरंच ऍक्च्युली गोष्टी सामान घरात घ्यायला, किराणा वगैरे असं सामान हवं होतं. वल्लरी स्टेशनरी मध्ये जाऊन ते एक बर्गरचं इरेझर असतं किंवा एक पिझ्झाचं इरेझर असतं, अशा गोष्टी, किंवा एक वॉन्डची पेन्सिल आहे ज्याच्या मागे पेन आहे, ज्याच्या मागे असं वॉन्डचं आहे आणि ऍक्च्युली ते पेन आहे, अशा गोष्टी. हे सगळं वल्लरी बघत बसली. मला स्टेशनरी आवडते यार, मला स्टेशनरी पण हे मला असं वाटतं की तिथपर्यंत ते जाऊच शकतं की ती आणि त्या गोष्टी तुझ्याकडे अशाच पडून राहिल्या की तू हो. वापरल्यास? मी वापरते, पेन मी वापरते. परवा वापरले तिने, आणि हे झालं होतं 1-1.5 वर्षापूर्वी. तो परवा तिने मला फोटो पाठवला की मी फायनली पेन म्हणलं की आणि मी शिफ्ट होताना म्हणलं की नको ना आता घ्यायला, नवीन घरात ते पेन नको घेऊन जायला. ती म्हणली नाही नाही ते हवंय, पण मी तेवढं घेतलंय. आणि त्याही घरात तिने वापरली. घरी दादरला आल्यावर तिने कधीतरी आत्ता मी ते वाचवून ठेवलं होतं की हा. कसं वेळ आला. वॉन्डचं पेन. काय? आता आता कळलं नाही मला ही माझ्याकडे. का बोलली मी होऊ शकते. हा. मी वाचवून ठेवलं. आता गरज पडल्यावर वापरू. स्टे अप ऑल नाईट. स्टे अप ऑल नाईट फॉर मूवीज, गेम्स, गप्पा. नॉट मी हर. म्हणजे आम्ही दोघी जागा राहू शकतो पण मला रात्री जागं राहताच येत नाही. म्हणजे मी लवकर झोपते. मी आय एम अ नाईट पर्सन. नॉट मी हर. सॉरी यासाठी पण मी प्रश्न विचारते. खाली पडलेलं अन्न कोण खाऊ शकतं? मी पण. आणि आम्ही असं 3 सेकंड रूल असं आम्ही दोघी होत. ओके. मगाशी विचारलेला हा प्रश्न पण डाय डुईंग समथिंग स्टुपिड. डाय डुईंग समथिंग स्टुपिड. नॉट मी हर. डाय डुईंग जरा जास्तच होतंय. पण म्हणजे शब्दशः अर्थ नको घेऊ. अरे खूप वा. भयंकर काहीतरी तू हा. करू शकतेस. नॉट मी हर. स्टुपिड करू शकते, ऍडव्हेंचरच नाही करू शकत. पण स्टुपिड आलापिनी करू शकते. नॉट मी हर. काही करू शकते. ती जेवढं कॉन्फिडेंटली बोलते ना की तू करू शकते आणि तू जर नाही बोललीस ना मी मारे तुला असं वाटतं. सांगते त्याला. स्पेंड ऑल देअर मनी ऑन क्लोथ्स. दोघे होतो. दोघे. फोन कोण जास्त युज करतं? नॉट मी हर.
आलापिनी, मी घाबरते. लेट्स गेट रिअल ओव्हर हिअर. डाय डुईंग समथिंग स्टुपिड. हाच तो चेहरा. ट्रेंड कोण फॉलो करतो जास्त इंस्टाग्राम वरती? दोघी पण नाही. पार्टी एन्जॉय करायला कोणाला आवडतं? नॉट मी अँड आलापिनी पार्टी पर्सन नाहीच नाहीच. माझ्यामुळे थोडं ती, बट नाहीच. पण नाही मी फार खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते तुम्ही विसरलायत. नॉट मी अँड तिने पॉज घेतला. थांब. नाही, पण विसरण्याच्या बाबतीत आपण हे खूप इम्पॉर्टंट काही गोष्टी असतील तर नाही विसरणार. मी खरं नाही विसरेन. इनफॅक्ट मी खूप पर्टिक्युलर आहे, पण इन जनरल विसरणं हे तू आहेस, हे मी मान्य करते. आपण बाजारात चालतोय, छान गप्पा सुरू आहेत, पण तिला कोणालाही राग आला आणि तिथेच भांडायला सुरुवात केली. असं काही नाही झालं. आणि असं नाही म्हणत, घरी गेल्यावर आपण व्यवस्थित रीतसर भांडतो. आणि आमचं भांडण पण कसं तिला खूप डेप्थ नसते. भयंकर की मी म्हणते ही भेंडी आणि ही म्हणत नाही मला ही वाली भेंडी हवी, एवढाच फरक असू शकतो. म्हणजे भयंकर भांडण नाहीच झालं आमचं असं मोठं की बापरे. अगं मी तेच छान छोटी छोटी भांडण म्हणजे आपण ती तर होऊ शकतात रस्त्यावरती म्हणजे अचानक आवाज वगैरे वाढतो. आम्ही हसतो, आम्हाला भांडण भयंकर असतो. की आपण किती फालतू काहीतरी शाळा काम कोणीतरी असं स्किप केलंय आणि छान फिरायला गेले, असं कोण करू शकतं? मी काम आय थिंक दोघी नाही. काम नाही, शाळा मला शाळा नाही आवडायची, म्हणजे मला शाळेत जायलाच नाही आवडायचं. शाळा आवडायची पण काम आय डोंट थिंक काम नाहीच होणार, पण शाळा. हो मी नाही शाळा मला खूपच आवडायचं. मी वा, म्हणजे मला आवडायचं मित्र मैत्रिणी. झाला आपला गेम. ह्याच्यावरून तुम्हाला काय वाटतंय आपण काय केलंय? आम्ही ह्या इंटरव्ह्यूच्या आधीच ठरवलं होतं की लेट्स ट्राय अँड बी फ्रेंड्स आफ्टर द इंटरव्ह्यू. म्हटलं असंच बोलूया की शेवटापर्यंत आपली मैत्री टिकली पाहिजे. आपल्याला एकाच घरी जायचंय, एकाच घरात थोडे पण टिकली आपण. मी अजून भांडण लावलं नाहीये असं वाटत. नक्की लावू आपण. खूपच छान. मला आवडत नाही भांडण लावायला, पण मला खेचायला खूप आवडतं. आमचं पण तसंच आहे. आता बसल्या बसल्या जर मी म्हणाली वल्लरीला की अलापिनीची खेच, ठीक आहे, तर कशी खेचू शकतेस तू? प्लीज 100 वेज. एक चूज करायचं. तेच एवढे आहेत की मला इट्स डिफिकल्ट टू चूज. काल रात्रीचा तुमचा जो काही किस्सा झाला होता मग अशी तू एकदम असं डेडिकेटेडली, अगं आठव रात्रभर आपण काहीतरी गप्पा मारल्या, भांडण केलं असं काहीतरी. काल रात्रभर नाही. आलापिनीचं एकच मी सांगेन की आलापिनीचं आमच्यात एकच गोष्ट आहे ज्याच्यात भयंकर वेगळी. आम्ही बऱ्याच बाबतीत सेम होत, म्हणजे आमचे बेसिक विचार, बेसिक फंडाज सेम आहेत, पण एकच गोष्टीच्यात आम्ही दोन टोक होत, म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. आणि ती आम्ही बेसिकली पुणे मुंबई आहोत त्या बाबतीत. नॉर्थ पोल साऊथ पोल पण जायला हे बोलतो पुण्याला हे करते डिमीन करतेस. तू बोललीस वेळ आणि चटपटीतपणा. मी मला जर 7ला निघायचं तर मी 7ला 5 मिनिटं असताना आमच्या नवीन घरात जे आम्ही ठाण्याला जिथे नंतर दोघी एकत्र शिफ्ट झालो तिकडे मी अशी 8:15ला निघायचे. मी 8:10ला सगळं आवरून माझी बॅग घेऊन अशी बसलेली असायचे सोफ्यावर की येत नाही. आणि आलापिनी तेव्हा अंघोळ करून बाहेर आलेली मी खात असायचे किंवा मी काहीतरी शेवटचं माझं भरत असायचे. मी अगदी अशी आणि मोमेंट मी सोफ्यावर बसायचे. आलापिनी करायचं की आता चटचट. हो म्हणजे मी खूपच फास्ट आहे आणि मला सगळं खूप वेळेत करायला आवडतं. आणि मी रात्री झोपताना उद्या सकाळी किती वाजता उठायचं आता ते खूप नाही प्लॅन करायचं असेल, पण ज्या काही 3 गोष्टी करायच्या सुट्टीच्या दिवशी मी रात्री झोपताना माझं ठरतं की मला हे सगळं करायचं. मी 7:30ला उठणार, 8ला वर्कआउट, 9ला वर्कआउट झालं पाहिजे, 10 पर्यंत साधारण ब्रेकफास्ट, मग अंघोळ करून 10:30ला रेडी, 9:45ला गाडीत बसायचं, मग इथे जायचं. अशी मी आहे. आणि आलापिनी अशी की आता उठले, आता बघू काय करायचंय ते. मला म्हणजे असं अगदी असं आहे. पण आहे आता उठली आहे हे असतंच माझं की उठूया मग, किंवा माझं खूप असं प्लॅन बेसिक माझा एक अलार्म असतो जो मी बंद करते आणि उठते. बहुतेक वेळा तो वाजायच्या आधीच मला जाग येते. बापरे. उठते 5 मिनिट मी अलार्म बंद करून उठते. आणि आलापिनी माझा एक अलार्म आहे आणि आलापिनीचे कमीत कमी 4 असतात. असे आमचं म्हणजे एक 5 मिनिटं आधीचा, एक तेव्हाचा, एक 5 मिनिटं नंतरचा, आणि तो स्नूज करत
पण हे तू कसं करू शकतेस लांबच्या आधी? पर्टिक्युलर आणि मला असं बापरे. वाटतं की होपफुली तिच्या वयाची होईपर्यंत मी तेवढी पर्टिक्युलर होईल. म्हणजे मला आवडतं ती एवढी पर्टिक्युलर आहे आणि तिचं सगळं इतकं म्हणजे छान. इतकं की त्यात सव्वाट झाले पण आलापरीचा जो नाश्ता चाललाय सुरुवातीला खूप सौम्य होते मग मी ती खात असताना तिचं घेऊन जाईल. एवढंच खायचंय चल उशीर होतो आपल्याला. कॉल टाइमला वेळेत पोहोचायचं चल असं होत असेल. मेन कधी कधी आमचे सेटवर प्रोडक्शन वाले किंवा मेकअप हेअर वगैरे यायच्या आधी मी आणि आलापीने पोहोचलेलो असायचं कारण का मी वेळेत म्हणजे वेळ म्हणजे वेळेत. आम्ही वल्लरीमुळे 8:30 वाजताच्या कॉल टाइमला कधी कधी 8:25 पोहोचलेलो आहोत. आणि मग तेव्हा मी तिला म्हणते की बघ वल्लरी 8:25च झालेत म्हणजे अजून 8:30 पण झालेली नाहीये पण तरी तू घरात एवढी माहिती केलीस. आणि असं काही नाही की हे काम असतानाच होतं. आम्हाला काहीतरी टाइमपास कुठेतरी बाहेर जायचंय कुठल्या तरी एक्झिबिशनला जिकडे काहीही वेळेचं बंधन नाही की आपण जसे 6 वाजताच पोहोचलं पाहिजे आपल्या 7 असं काही नाहीये. आरामात आहे ना आज सुट्टी आहे म्हणजे काय आहे आराम आहे बेसिकली. तरी सुद्धा ते नाही पटपट बचत म्हणून माझ्या आईचं आणि हिचं एवढं पटतं ना दोघींचं की माझी आई पण जरी मजा करायची असेल तरी ती ऑर्गनाइज्ड फन हा जो एक मुद्दा असतो हा माझ्या भयंकर वल्लरी आणि माझी आई ह्या दोघी मजा कर ना पण ठरव काय करायचं. आज मी उठले 7:30ला 7:45ला वर्कआउटला जाताना मीला म्हटलं ही झोपलेली. 7:45 झाले मी वर्कआउटला चालले मी 9:15 नाही 8:15 झालेत. 8:15ला गेलीस तू. नाही 8चं होतं माझं वर्कआउट 8:45ला गेले म्हटलं 9:15 पर्यंत माझं वर्कआउट संपणार आहे. तोपर्यंत तू उठून तुझी अंघोळ झालेली हवी आहे म्हणजे मी आल्यावर 9 पर्यंत अंघोळ करेन आणि पुढे सगळं व्हायचंय. तरी मी आले वर्कआउटवरनं मी अंघोळ वगैरे केली हिचं काहीच झालेलं पण तरी मी उठले होते आणि मी खाली अंघोळ करायला गेले होते आणि तू कॉफी पे पण मी कॉफी परत आले वर आणि मग कॉफी प्यायली आणि मग मी परत खाली जात असताना आमचं हे झालं. सो ठीक आहे वॉज नॉट दॅट बॅक ऑन शीज ग्रोईंग ऑन टाइम. बापरे ती ज्या ह्याच्यामध्ये जीव तोडून सांगते बाद झालं वल्लरी माझ्यावर अत्याचार होत. मी म्हणून ऐकत होती तिचं बोलच्या तू बोलत जा तू बोल आज तुझाच दिवस आहे. मला आवडतं हे वल्लरी अशी आमचंही जुळत नाही पण तुला माहिती ही एकच गोष्ट आहे जिमची जुळत नाही खरं. बाकी आमचं सगळं पटतं. बरं ते तू जे माझ्या प्रश्नाचं उत्तर आधीच दिलंयस हा ती एक गोष्ट जी तेच पटतं पटतं आणि एका टोकाची तू आहेस त्या टोकाचे झालेलं आपलं आता झालं. आपण ह्याच बाबतीत आहोत कदाचित. बाकी सगळं सॉर्टेड मस्त आहे. फॅशन सेन्स पण बऱ्यापैकी सेम आहे. मी म्हणेन अगदीच खूपच सेम नाहीये पण आहे बऱ्यापैकी सेम आहे. असं नाही होणार अगदी की मी ब्लॅक म्हणते ती व्हाईटच म्हणते असं काही असं नाही होणार. बघाशी तुम्ही बोला मुंबई पुणे असं आपण आहोत वगैरे सो पुणेरी आपण म्हणजे मुंबईकर पुणेकरांचं थोडं खटकतं सो हिचं काही खटकतं का ग तुला? गोष्ट बाकी खेचण्याच्या बाबतीत ते पहिलं असतं म्हणजे ती ज्या तिचं काही झालं की पुणे काढते पूर्ण काढते. ती पण ही लगेच. माझी मुंबई काढते हा. असं काही हो मी काढते पण मी आधी मुंबई नाही काढत कधी. हिने पुणे मी पण. काढल्यावर मी मुंबई काढते. अच्छा आम्ही सेटवर सगळेच तिला खूप बोलायचं म्हणजे तुमच्या डिरेक्टर पासून सगळे तिला पुण्यावर बोलायचं सगळे ती शर्मिलाताई पण मरीन लाईन्स शेवटी इथेच आहे. समुद्र खूप इथेच गोष्टी आहे आहेत. पण ते तुम्हाला काहीच कविता problem तिवारी आता म्हणून दाखवतो आम शुअर आपला ऑडियन्स मुंबईचंही असेल सगळीकडचा आहे ऑडियन्स आपला त्यामुळे पण नको बोलू न करतो बिचारी. नाही म्हणत ठीक आहे त्याच्यावर मी खूपच आमची भांडण तेव्हा एकदा सांगू एकदा आपण हा. जाऊ दे एवढं गायचं आमचं एकदा डिस्कशन झालं होतं की मुंबई की पुणे. आणि सगळे होते म्हणजे आम्ही आणि आमचे चंदू director, सर शर्मिला आपली सगळी ताई. कास्ट राकेश सगळे, सगळे होते राकेश सगळे. सर भारतीताई शर्मिला ते एव्हरीबडी होते आणि हिला खूप बोलत होती की पुणे कसं आहे आणि पुण्यात तुमचं समुद्र आहे का आणि काही झालं की आम्ही एकच मुद्दा काढायचो की समुद्रच नाही पुण्यात समुद्रच नाही आणि मग आलापीरने एक उत्तर दिलं आणि खूप वेळ मी ऐकलं. काय ते आणि उत्तर? गप्प होती तशी की आता सॉरी मला आणि त्या मग- कवीचं नाव नाही आठवते पण तरी मी त्या इंस्टाग्रामवर कुठेतरी वाचलं होतं. समुद्र माझ्या पुण्यात नाही हरकत नाही समुद्र माझ्या पुण्यात नाही हरकत नाही पुण्यात खारट असा किनारा हवा कशाला. आणि ते ऐकून आम्ही एवढे भडकलो नको आहे तुला काय किनारा आता तू निघ आता बॅग भर मी म्हटलं आता मी काढते तिकीट बुक करते आणि हिला एवढे सगळे बोलले आणि बरं हे कोणी बघितलं नाही की मी किती दिवस ऐकून घेतेय मी आता पण किती ऐकून आणि त्या दिवशी आलापीर रडवेली झालेली आम्ही खूपच. खूप बोललेलो सो ह्या बाबतीत मला अगदीच ते बोलू शकतो आणि मी एकटी पडायचे ह्या बाबतीत अगदीच. बिचारी कारण सगळे मुंबई हा, शर्मिला ते तरी बिचारी आणि तिने परवा सांगितलं आम्हाला नंतर भेटलं की खरं तर मला पण फार काही नाही असं पण बिचारी आला की मी एकटी पडायची म्हणून मी आपली तिच्या बरोबर जायचे पुन्हा परत पण तिला पण असं काही फार ती खूप वर्ष आता मुंबईत राहते त्याच्यामुळे तिला पण असं काही फार फार नाहीये. असं नाहीये पण मला आहे म्हणजे घर म्हणल्यावर मला पुणेच दिसतं. पुणे आता काय करायचं. पण आता शेवटी आलीच मुंबईत जाऊ दे हो आली तर आहे 50-50 होणार आहे तुझं थोड्या दिवसांनी तू पण भांडू अगदीच शकतेस 50. नाही नाही पुणेकरांशी नाही आणि मुंबईत ज्या छान आहे. रेटनी मी वल्लरीच्या घरी येते त्या रेटनी मला असं वाटतंय की
व्हायला काहीच हरकत त्याला एक आठवडा झाला की माझे बाबाच म्हणतात आलबी आले नाहीये, आलबी येणार नाहीये का? हो बरोबर आहे. किंवा आम्ही पण परवा म्हणालो खूप दिवस झालो आपण भेटलो नाही. आणि तेवढ्यात तिची आई म्हणाली कधी गेली होती आलापी इकडनं? मग आम्ही मोजलं की खरं तर 1 आठवडाच झाला की आपण भेटलो नाही आहोत किंवा मी आली नाहीये. पण ठीक आहे आता ठरलंय सगळं तर मी आले. हो. आले. आता आलेच. मी पहिल्यांदा मला असं माहितीच नव्हतं की पुण्यात राहते. मला वाटलं ही मुंबईतच आहे. तर मी हिला मेसेज केला वगैरे, हां, आपण करूया. मी हिला पण मेसेज केला, आपण करूया, भेटूया वगैरे, सगळं छान पॉडकास्ट करू. मी पुण्यात आहे. म्हटलं अच्छा. आता मला जरा गोंधळ झाले, राहणार कुठे, येणार कशी कशी? वगैरे. नंतर ना वल्लरीकडे. ओके. हां. म्हणजे झाले, ठरलंय आता हा ना. एवढा प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे ह्या 1-2 दिवसांच्या कामांसाठी तर अगदीच म्हणजे शी हॅज मेड इट व्हेरी क्लिअर की काही असलं तर माझ्याकडे ये. कारण मलाच टेन्शन, बाहेरून एखाद्याला बोलवणं खूप असं जरा कठीण असतं आणि आपल्यासाठी फक्त 1-2 तासांसाठी येणं तर अगदीच कठीण. नाही. तो छान ट्रॅफिक, पुण्याचा ट्रॅफिक क्रॉस करत आहे. क्रॉस पुण्याचं ट्रॅफिक बरं की मुंबईचं ट्रॅफिक बरं? पुण्यात ट्रॅफिक. पुण्यात सगळ्या गोष्टी जवळ आहेत. त्याच्यामुळे नाही. नाही मी म्हणजे गेलेली एकदा. पुण्यातलं ट्रॅफिक नाही मला वाटतं पुण्यातलं ट्रॅफिक नाही ग. ट्रॅफिकपेक्षा. पुण्यावरून मुंबईला माणूस पण येईल त्या मुंबईला ट्रॅफिक सगळे ट्रॅफिक रूल्स पाळतात. हा. म्हणजे आणि मुळात ट्रेन आहे आपल्याकडे. ट्रेन आणि पुण्यात म्हणजे गाडी चालवणं काय माझ्यासाठी मुळात पुणंच बरं आहे ना. त्याच्यामुळे माझ्यासाठी आत्ता तरी मी असं म्हणतच नाही की आयुष्यभर राहील. पण पुणे बेस्ट आहे ते तुझ्यासाठी. स्वतःला सेव्ह केलं बघितलं की आयुष्यभर राहील नाही माहितीये. आता तरी आहे. ते कोणालाच आता दुखवाल. हा. पण मग असं तिचा छान होतं, माझ्या आयुष्यातला पहिला शेवटचा दिवस. केवढंच आयुष्य. असं ना की थांब. आयुष्य नको म्हणायला होतं, फक्त माझं पहिलं, पण ठीक आहे आलं. पण शूटचा पहिला दिवस म्हणजे असंही वाटू शकतं ना की सिरियलच्या शूटचा पहिला दिवस असं नव्हतं. मुळातच शूटचा पहिला दिवस. कोरी पाटी होती म्हणजे त्याच्यावर काहीच नव्हतं त्या पाठी. छान आहे हे. मला आपण आता थोडस असं शेवटाला येऊया, नाहीतर आपण असं 4 तास करू असं मला वाटायला लागलंय. गप्पा मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. टाइम लिमिट आहे आपल्याकडे. सो तिच्याबद्दल जर तुला काही शब्द बोलायचे असतील किंवा एका शब्दात जर तिला मांडायचं असेल वल्लरीला, तर काय बोलशील? आणि अलापिनीला सुद्धा जर एका शब्दात मांडायचं एक असेल. शब्द. एक शब्द म्हटलंय आम्ही. वाक्य तर नंतरच येईल ते, पण शब्द. बापरे, हा जो काही एक शब्द. अगं मैत्रीण आहे. खूप काहीतरी डीप नको विचार करूस. हा ना, छान. असं म्हणजे कारण एकच शब्द आहे ना. काही असू शकतो तो. नॉर्मल सुद्धा असू शकतो. गो टू. ओके. इंग्लिश शब्दाचा विचार करते मी, असं- मराठी विचार करते. ठीक आहे, ओके. नाही येत मराठी मला सुद्धा. नाही काहीच प्रॉब्लेम नाही. गो टू. ओके. गो टू म्हणजे गो टू पर्सन. कळलं. रिलायबल. ओके. का ते? अगदीच गो टू पर्सन म्हणजे मी म्हणलं तसं की एक माझं डिसिजन खरं तर झालाय की मला हे करायचंय. पण एकदा वल्लरीला विचारूया की काय नक्की मी हे बरोबर करते ना, म्हणून लगेच वल्लरीला किंवा काही मायनर इनकन्व्हिनियन्स आहे, मायनर इनकन्व्हिनियन्स मी नखांना कुठला रंग लावू, हा मायनर पण ह्या 2 कलर्स मध्ये मला नाही कळत आहे कुठला लावू. तर मी लगेच फोटो काढून वल्लरीला पाठवू शकते आणि आय नो की शी विल रिव्हर्ट बॅक. म्हणजे तिला पण असं नाही म्हणत की काय झालं असं नाही करणार ती. शी नोज की अच्छा ह्या 2 कलर ओके आणि मला वाटतं हे ओके. सो त्याच्यामुळे वाटतंय गो टू. तुला असं का वाटतं? मला रिलायबल असं वाटतं कारण का वेन युअर डुईंग गुड, जेव्हा आपण काहीतरी चांगलंच वागत असतो तेव्हा लोक असतातच आपल्या बरोबर. पण अशी लोक खूप महत्वाची असतात की जेव्हा आपण काहीतरी चुकीचं करतोय किंवा आपल्याकडनं काहीतरी चूक झालीये, पण आपल्याला माहितीये की माझ्याकडे चूक झाली किंवा काहीतरी चुकीचं वागले, तरी पण ती माणसं माझ्याबरोबर आहेत. वर ऍक्च्युअली रिलायबल, जी तुमच्या चांगल्या गोष्टीत आणि वाईट गोष्टीतही बरोबर असू शकतात. सो ती खूप कमी असतात आपल्या आयुष्यात, ती सगळी नसतात. सो आलापिनी तशी आहे. मला माहिती की ती आहे, म्हणजे काहीही झालं माझ्या बरोबर किंवा मी काहीही केलं, कशी वागले किंवा काही प्रॉब्लेम किंवा चांगलं झालं, ती आलापिनी आहे. म्हणजे आय कॅन ऑलवेज रिलाय ऑन हर, शी इज देअर. किती गोड. आता जसं तू म्हणालीस की अशी खूप कमी लोक असतात जी आपल्या सोबत असतात किंवा आपल्या सोबतीला काही वायफळ किंवा आपण चुकलो तरी आपल्या सोबत असतात. पण तुम्हाला या आधी कधी वाटलं होतं का, ही फ्रेंडशिप होण्याच्या आधी, की अशी फ्रेंडशिप होऊ शकते इंडस्ट्रीमध्ये आणि आपल्यासोबत असा एक माणूस असेल की जो आपली बहीणच होऊन जाईल? माझं तर हे पहिलंच काम होतं त्याच्यामुळे मला काही आयडियाच नव्हती की
काय असतं किंवा काय डायनॅमिक्स असतात किंवा वर्किंग हे कपॅसिटी वेगळीच असावी लागते का पर्सनल कपॅसिटीपेक्षा. सो मी तर काही एक्सपेक्टेशन्स ठेवून आलेच नव्हते कोणाकडनं, की कोणीतरी असं मला भेटेल ज्याला मी सगळं सांगू शकेन किंवा काही विचारू शकेन असं. सो मला असं वाटतं की अनएक्सपेक्टेड तर होती. आणि तुला तुला माझ्यासाठी खूपच अनएक्सपेक्टेड होती, कारण मी आधीचे जे प्रोजेक्ट केले होते तिकडे मैत्रिणी झाल्या, पण तू म्हटलंस तसं की तेवढ्या त्या कामापुरत्या झाल्या आणि मग त्या त्या त्यांच्या काम गेल्या. आणि नंतर ही सिरियल करताना लीड रोल करताना जराशी एक वेगळी थोडीशी जबाबदारी किंवा थोडंसं जास्त प्रेशर असतंच. त्यामुळे मला सुरुवातीला असं वाटलं होतं की बाकी सगळ्यांचेच ग्रुप्स होत आहेत, पण मला फार वेळच नाही मिळते, कारण का मी ऑलमोस्ट प्रत्येक सीन मध्ये असल्यामुळे माझी त्यांच्याशी मैत्री होऊ शकत नाही किंवा तशी मैत्री होऊ शकत नाही, असं मला ही सिरियल करताना सुरुवातीला थोडंसं वाटलं होतं. सो माझ्यासाठी खूपच अनएक्सपेक्टेड होतं की आलापिनीशी झाली आणि ती खूपच एफर्टलेस झाली. म्हणजे बहुतेक काही एक्सपेक्टेड नव्हतं, पण ती झाली म्हणून ती एवढी छान झाली. म्हणजे मला असं वाटत होतं की आता जेव्हा आपण वेगळे राहू, म्हणजे जेव्हा आपण ऍक्च्युली वेगवेगळ्या घरातले किंवा वेगवेगळी आयुष्य आपण जगायला लागू, तेव्हा आपल्याला एफर्ट्स टाकून जेव्हा आपल्याला ही मैत्री टिकवावी लागेल, तेव्हा पण ती तितकीच राहील का असं आम्हाला जेव्हा कळलं आम्हाला की सिरियल संपणार किंवा तो शेवटचा दिवस होता, तेव्हा मला तरी भयंकर धाकधूक होती की, कारण मी म्हटलं तसं मी अनुभवलंच नव्हतं कधी की एक सिरियल संपते मग तेव्हा काय होतं, लोक वेगवेगळी होतात नाही होतात. तर मला असं वाटलं की ती खूपच मोठी धाकधूक होती की जेव्हा आपल्याला एफर्ट्स टाकायला लागतील फक्त कम्युनिकेट करायलाच, तर तेव्हा आणि आमचं एक बरं आम्हाला असं काही कळलं नाही की असं काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि ते आपल्याला माहित नाही की आम्ही भयंकर सगळं क्लिनिकली बघतो. म्हणजे आलापिनीनी एक टर्म सांगितली, मेंटली डिस्टंट, फिजिकली नाही, फिजिकली डिस्टंट, मेंटली क्लोज आणि फिजिकली डिस्टंट, मेंटली नॉन डिस्टंट. आणि म्हणजे अच्छा असं. मग आम्ही म्हटलं की असं का होत असेल, लोक मग त्यांची का मैत्री तुटत असेल, मग ते काय करत असतील. असं आम्ही छान बोललो, म्हणजे तुला कळलं ना, असं काही झालं की अच्छा असं असतं आणि मग ह्याचा हा अर्थ म्हणून टिकत नाही, पण आपलं असं आहे का, असं नाही होणार, पण आपण बोलतोय असं आम्ही सगळं नीट असं पेपरवर लिहून काढू शकतो आम्ही, हे इक्वल्स टू दिस, असे आम्ही आहोत. आणि आमच्यात अशीही डिस्कशन होऊच शकतात की म्हणजे जितकं आम्ही फालतू बडबड करू शकतो तितकी आम्ही असेही डिस्कशन करू शकतो. बापरे. हे खूप थिओरिटिकल बोललात की अच्छा हे करायचं, फिजिकली डिस्टंट, मेंटली क्लोज. जरी मी पुणे आणि ही मुंबई असेल तरी आम्ही आणि मग कशी मैत्री टिकवू, मग लोकांची का टिकत नसेल, कारण हे होत असेल पण आपलं असं होईल का वगैरे, असं मी जवळपास लिहून काढल्यासारखं आम्ही सगळं करतो की कुठलंही एक सिच्युएशन आली की प्रोज आणि कॉन्स, ह्याचे हे प्रॉज हे कॉन्स, मग कॉन्स म्हणजे हे आणि मग उत्तर, आणि मग ते एकदा दोघींना मिळालं कुठल्याही कोणाच्याही प्रॉब्लेम बद्दल ते मिळालं की मग ते मिळालं, मग आम्ही अशा की ठरलं की ते चिकटून राहतं. आणि मग वी हेल्प इच अदर टू स्टिक टू दॅट, की नाही आलापिनी आपलं ठरलं होतं की हे प्रो आणि ही कॉन आहे, तर नाही मग ह्याच्याकडे लक्ष दे. किंवा मी पण सांगेन की वल्लरी नाही, हे आपला कॉन ठरला होता ना, मग कॉन्स जास्त वे करतायत, सो नाही आपल्याला हे नाही करायचं, दुसरं. तेव्हा भरपूरच डीप बोललात तुम्ही. मला असं झालं की अच्छा थांब जरा, मला विचार करायला जरा डोक्यापर्यंत पोहोचू दे माझ्या. पण एक गमतीशीर भाग असतो रिलेशनशिपचे ऍडवाइसेस कोण चांगले देऊ शकतात. म्हण नाही तर मला आय एम व्हेरी कन्फ्युज, पण ठीक आहे. म्हणजे आय थिंक वयाच्या ह्याच्यामुळे इट इज मी, वयाचं बेनिफिट दिलं. तू छान ऍडवाइस आतापर्यंत एखादं तिला ऍडवाइस दिलं की असं करू नकोस, असं अजिबात करायचं. भरपूर ऍडवाइसेस आहेत, भरपूर देते मी तिला. त्यातलं एखादं जे काहीही सांगितलंय, काही ते काहीच्या काही नाही ऐकायचंय मला. असं काही नाही सांगितलं, यांना काय वाटेल एखादं असं छान ऍडवाइस की तू आतापर्यंत ती ऐकत आलीस, असं नाही की सिरियल पुरतच ठेवलं, सो आता पण ऐकत आलीस ऍडवाइस. सो ही सांगणार आहे ना. हा ऍडवाइस तू दिलायस. वल्लरीला म्हणजे आता मला जेव्हा कोणीतरी, मला अजून असं कोणी विचारलंच नाही की तुला कसा मुलगा हवा, पण वल्लरीला असं तर विचारू शकतात ना की विचार करून उत्तर कॅमेरा विचारू शकतात ना की तुला कसा मुलगा हवा आहे किंवा इन जनरल. तर ती नेहमी 2-3 तिचे मुद्दे सांगायची. एक म्हणजे की तिला त्या मुलाला त्याचं काम भयंकर आवडलं पाहिजे. अच्छा, वल्लरीचं सुरू आहे. ओके. म्हणजे ती असं सांगायची, ह्याच्यात तिला ऍडवाइस मिळालाय असं तिचं म्हणणं आहे ना, की तिला काम तिचं भयंकर, त्या व्यक्तीचं काम त्याला भयंकर आवडलं पाहिजे, अशी व्यक्ती हवी आहे.
फॅमिली शुड बी अ प्रायोरिटी त्याच्यासाठी. सो हे सेकंड. आणि अजून एक काहीतरी होतं तिसरं, म्हणजे मला आठवत नाही, पण ठीक आहे. पण ह्या 2 गोष्टीच इतक्या ऍडवाइजेबलच आहेत की जेव्हा मी एखादं काहीतरी कुठल्या तरी एका मुलाकडे बघते आणि मला असं वाटतं की हा छान आहे, पण मग जर पुढे बोलता बोलता मला असं लक्षात आलं की अरे हा त्याच्या कामाबद्दल फार काही रिस्पेक्टफुली बोलत नाही, किंवा हा फार काही त्याच्या आईबाबांशी असं काही हे नाही, तर तुम्हाला असं लक्षात येऊन जातं की ओके, म्हणजे हा फार काही आपल्यासाठी म्हणजे डिझायरेबल. इनडिरेक्टली वल्लरीचा जो काय म्हणतात ते काय म्हणतात त्या शब्द मला पटकन नाईट अँड शायनिंग आर्मर. हा असं काही असेल तसं तुझंच असणार आहे. हा, म्हणजे मला हे मुद्दे खूप पटले की मला हो बरोबर आहे की मला हेच हवंय आणि मला हेच हवंय, त्याच्यामुळे परफेक्ट गाय. हा हा, मला शब्द नव्हता आठवत. फन ऍडवाइस हवी होती का? सॉरी, मी खूपच हे सगळं ते पण सिरियस छान दिले, ठीक आहे, काहीच छान आहे. प्रॉब्लेम नाहीये, बरोबर आहे का आणि फॅमिली ऍडवाइस मला तिची धाकधूक चालू होती. अच्छा ही आला काय बोलते. चांगलं सांगितलं यार, पण मी आणि बरोबर, मी हेच कायमच हे कायम सांगते. सांगते. आणि मी मुलाबद्दल नाही, मी असं इन जनरलच मी हिला म्हणते की हम्म. काम आणि फॅमिली हे 2 काय? आपले आहेत मुद्देच आहेत मुद्देच आयुष्याचे जे आपल्याला फॉलो करायचे आहेत. बरोबर. मला खूप गप्पा मारून मज्जा आल्यात. मला पॉज घेता येत नाहीये म्हणून मी मगाचपासून विचार करते पॉज कुठे घेऊ, पण मला तसं भेटत नाहीये. पण ठीक आहे, मजा खरंच आली. आता ते मगाशी शब्दावरून वाक्यावर येऊया. जर काही बोलायचं राहिलं असेल तुला वल्लरीसाठी आणि वल्लरी तुला अलापिनीसाठी, तर तुम्ही काय एकमेकींना बोलाल किंवा शेअर कराल? थँक्यू, सॉरी, काही असू शकतं. काही वायफळ सुद्धा असू शकतं, फनी सुद्धा असू शकतं. आधी आलापिनी करेल. रेव सर, काय बोललीस तिला तू? कधी कधी मला रेऊच हा, म्हणते क्यूट कधी नेम कधी. काय तुमचे एकमेकींसाठी? ती विओ म्हणते, मी वियो म्हणते, मी रेव रेव म्हणते, म्हणते. मिसळ म्हणते कधी कधी. आत्ताच इतक्यात मिसळांची आलापिनी वगैरे सगळं म्हणते. रेव म्हणलेलं आधी, आता मला खूपच आवडतं ती. मला आधी रेव सिरियल म्हणते. सुरू होती तेव्हा मी तिला रेव म्हणायचे, घरी तेव्हा इन मला जनरलच म्हणायचे, तेव्हा तिला असं नाही आपल्या एकूणच आवडायचं. जातं ना की कॅरेक्टर नेम. पण आता सिरियल संपणार हे कळल्यापासून तिचं असं बोलले तरी मला रेव म्हणशील ना, म्हटलं ओके. त्यामुळे रेव म्हणते. असं एक वाक्य वाक्य किंवा काही आहे. 2 वाक्य म्हणजे काही तत्सम. शेअर करायचं किंवा काहीही. आय नो फ्रेंड्स मध्ये काही लपून राहत नाही, जे आहे ते तोंडावर असतं, सगळ्याच गोष्टी असतात. स्टील कितीतरी बेसिक आलापिनी. इमोशनल सुद्धा चालेल, ज्याने मला रडायला येईल असे डोळ्यात असं करेन मी. दोघी पण रडा बाबा. रडू मी लगेच शकते. रडायचं छान मेकअप केलाच असतो, पण राहू देऊ. अगं काय आता बोलायचं, थांब जरा 2 मिनिटं दे मला. मी सुरू हा, करते. कर. करू उलटं कर. जाऊ दे, मीच करते आता, मोठी मी आहे. हा. आमची मैत्री मी म्हटलं खूपच हा. आपली अनएक्सपेक्टेडच होती. पण सिरियलच्या सेटवरच आम्ही भेटलो. सो आम्ही प्रोफेशनल बॅकग्राऊंड मध्येच भेटलो. पण त्या सिरियल मध्ये जेव्हा तुम्ही कधी कधी जेव्हा लीड रोल करत असता, तेव्हा बऱ्याच लोकांना असं वाटतं की तुम्ही अनअप्रोचेबल आहात, किंवा पटकन कोणी मैत्री बोलायला करायला येत येत नाही, किंवा कधी कधी काहीतरी आपण अझम्पन्स करतो की नाही ती नसेल अशी, किंवा ही फ्रेंडली नसेल, किंवा बिकॉज ती काहीतरी लीड रोल करते. आणि असं सगळं असताना, किंवा कधीतरी कोणीतरी माझ्याबद्दल काहीतरी बोललं असेल, किंवा काय असेल आलापिनी हॅज ऑलवेज मॅनेज्ड टू लुक थ्रू इट. कळलं का तुला? तिने कधीच बाकीच्यांचं इम्प्रेशन किंवा कोण काय बोलतंय कोण काय नाही बोलतंय ह्याचा स्वतः तिला माझ्याबद्दल काय वाटतंय ह्यावर कधीच तू काहीच परिणाम होऊ दिला नाहीस. आणि यू लुक थ्रू ऑल ऑफ दॅट की मी खरी कशी आहे. आणि आय थिंक म्हणूनच आम्ही इतक्या चांगल्या मैत्रिणी होऊ शकलोय. आणि हे अगदीच स्वाभाविक आहे की खरं तर ती थोडीशी लहान आहे माझ्यापेक्षा, आणि कोणाला तरी जर थोडंसं जास्त महत्व मिळत असेल सेटवर किंवा बाकी, तर कधीतरी थोडंसं आपल्याला त्या माणसाबद्दल जेलिसी वाटणं खूपच स्वाभाविक आहे. आणि हे ह्युमन नेचर आहे. किंवा आम्ही कुठेतरी बाहेर गेलो आणि कधीतरी कोणीतरी मला ओळखलं, ही पण बाजूला आहे, पण असं कधीतरी होईल, क्वचितच असं झालं असेल की हिला नाही ओळखलं आणि मला ओळखलं, तर शी इज बीन सो नाईस की ते काम त्यांना म्हणते मी काढू का तुमचा तिच्याबरोबर फोटो, जेव्हा तीही त्याच सिरियलमध्ये माझा भाग आहे. सो हे करायला ऍट धिस एज खूप जास्त मोठं मन आणि मॅच्युरिटी लागते. मला वाटत नाही मी 21 वर्षाची असताना हिच्यासारखी होते. सो ती अशी आहे. आणि म्हणून मला खूप वेळा सेटवर काम करणं खूप सोपं गेलं. काही माझं फ्रस्ट्रेशन असेल कामाचं किंवा बाकीही, ते कायम ऐकून घ्यायला ती होती
ती मला कुठल्याही गोष्टीला कधीच नाही म्हणत नाही. ती रात्री मी तिला 2 वाजता फोन केला तरी ती 2 वाजता सुद्धा स्वतःची झोप कॉम्प्रोमाइज करून दुसऱ्या दिवशी तिचा शो असला तरी उठून माझ्याशी बोलते. बऱ्याचदा ती बोलत नाहीच, मीच बोलते, पण ती सगळं ऐकून घेते आणि ती कायमच असते. थँक्यू. इमोशनलच झाला. सो अलापनी रेडी आहेस? मी आहे का? म्हणजे हो, आता मी रेडीच आहे, आता काहीच नाही. थांब ठरला तर माझा एक मुद्दा. ती पूर्ण अशी रेडी. अच्छा बोल आता. नाही मुद्दा ठरला तर 1 मिनिट तरी ती येणार आहे परत माझ्याकडे. विसर भोळेपणा. त्यांना वाटेल कशी डायलॉग पाठ करायची काय माहिती. तू ये पुन्हा तुझ्या जागेवर. सो वल्लरी म्हणलं तसं परत माझ्यापेक्षा मोठी आहे आणि तिचं खूप माझ्यापेक्षा जास्ती गोष्टी बघून एक्सपिरियन्स करून जगून झाल्या. तिच्या आयुष्यात ऑलरेडी खूप लोक आहेत जे भयंकर तिच्यावर प्रेम करतात किंवा ऑलरेडी तिच्या म्हणजे मी कसं सांगू तिच्या कंपार्टमेंट ठरल्या की मला हे काही वाटलं तर मी हिच्याशी बोलेन, मी हे काही वाटलं तर मी तिच्याशी बोलेन, माझे हे मित्र आहेत, हे माझे नातेवाईक आहेत, हे सगळं तिचा एक ऑलरेडी एक क्लोजनेट ठरलेलं आहे ग्रुप होता जेव्हा मी तिला ऑलरेडी भेटले किंवा जेव्हा मी पहिल्यांदा आम्ही भेटलो तेव्हा. पण त्याच्यानंतर सुद्धा असं एकदाही वाटलं नाही मला की मी तिच्या आयुष्यातला तेवढा महत्वाचा भाग नाहीये. म्हणजे एव्हरी टाइम जर मला काही हवं असेल तिच्याकडनं किंवा काही असं होत असेल की अरे मला हे जमत नाहीये आणि तुझी मदत मिळाल्याने मला ते जमणार आहे असं जर मला वाटत असेल तर मला तिला सांगूनही कधी दाखवावं लागलं नाही तुला की मला हे हवंय. आणि ते तुला आधीच म्हणजे खूपच बेसिक होतं की मी जेव्हा ते आधीचं घर सोडणार होते आणि मला आता नवीन घर शोधायचं होतं तेव्हा तू खूप इझिली म्हणाली होतीस की मग तू कशाला दुसरं घर शोधतेस, मी ऑलरेडी एका घरात राहते जिथे ऑलरेडी एक रूम आहे तर तिथे ये आणि राहा. इट वॉज सो इझी की असं झालं की आणि तेव्हा तर असं तू अगदीच म्हणू शकली असतीस की मी ऑलरेडी सेटवर खूप काम करते, मी ऑलरेडी खूप दमलेली असते आणि मला घरी जाऊन जरा एकटीला मला हवं तसं राहायला आवडतं किंवा तुला इन जनरल एकटं राहायला आवडतं हे मलाही माहिती होतं. पण तू खूपच ग्रेसफुली आणि असं यू बीन थ्रू एव्हरीथिंग आणि यू टेकन मी थ्रू एव्हरीथिंग व्हेरी ग्रेसफुली. त्याच्यामुळे इट इज मी काय म्हणते ट्रीट हॅव्हिंग इन माय लाईफ. किती गोड आहे ही गोष्ट खरंच. कारण मी आता एवढ्या आर्टिस्ट सोबत नाही बोलते पण बऱ्यापैकी माझं आर्टिस्ट सोबत कन्व्हर्सेशन होतं आणि त्यांचं सेमच असतं की नाही यार सिरियलचे आर्टिस्ट आहेत तेवढ्या पुरतेच राहू दे, त्या भागामध्ये आपल्या पर्सनल लाईफ मध्ये इन्व्हॉल्व कमी करून घेतात. हे खूप कमी वेळा घडतं आणि जेव्हा घडतं ते मॅजिकल असतं. सो हे मॅजिकल फ्रेंडशिपसाठी खरंच खूप छान वाटलं गप्पा मारून. मी तुमच्याकडून तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय, होप तुम्हाला आवडेल. हे करते म्हणजे असं एक मी गिफ्ट आणलं की खूपच मला भीती वाटते द्यायला कारण मला आवडतं. गिफ्ट ऑलवेज वेलकम. सो हे माझ्याकडून आहे म्हणजे मी बनवलेलं नाहीये, एक बनवून घेतलंय मी. सो बघा आवडेल तुम्हाला. दोघींनी एकत्र असं केलं तरी चालेल. तर चाफ्याची फुलं आम्हाला खूप आवडतं. भयंकर छान वास येतो त्याचा. सो एकच मिनिट. हे जे आहे ते वल्लरीसाठी आहे आणि ते जे आहे ते अलापिनीसाठी आहे. सो ते ओपन करून बघा. सखी लिहिलंय. सखी लिहिलंय आणि तो तुझा फोटो आहे. खूपच गोड आहे. हा मी आता तिच्या बर्थडेला पोस्ट केलेला ना. मला ना एक तर हिच्याकडे मी फोटो मागणार होती, नंतर फोटो मागितले ते कळणार काहीतरी आहे. मग मी ते इंस्टाग्राम एक तर तुम्ही ना फोटो पोस्ट नाही केलेत एकमेकींसोबत, चेक करा आधी ते पहिले. रील्स असते तुमचे भरपूर आपले. बरोबर आहे. मला किती प्रॉब्लेम झाला. मला मी नाही आमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आम्ही पोस्ट करायचं. फोटोही पोस्ट करू. खूप गोड आहे, खूप आवडला मला. गोड आहे, खूपच गोड आहे. फारच गोड आहे. थँक्यू. हे एक फोटो ऍक्च्युली ना मी ते मागे ठेवलेलं, सो थोडंसं हे झालंय. मी पुन्हा नो प्रॉब्लेम. हे तर परफेक्ट आहे. खूपच सुंदर. थँक्यू. सो थँक्यू सो मच. खूप छान वाटलं गप्पावर. मला खरंच मजा आली. आज पहिल्यांदा एवढा हसून खेळून पॉडकास्ट आलाय. खूप मजा आली.
तुम्हाला कसं वाटलं? खूप मस्त. खूप आमचा मज्जा पहिला आली. इंटरव्ह्यू एकत्र. पहिला interview. सिरियल पण सुरू असताना कधीच आमचा एकत्र कोणी इंटरव्ह्यू Actually, घेतला हा. नाहीये. पण माझा काय मज्जा. एजे बरोबर असायचं आणि तिचं तिचं यश बाकी सगळे किंवा- किंवा यश. हा. हा, किंवा So आमचा किंवा इंटरव्ह्यू group. तसंही मुळात पाहिलाय. तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचं म्हटलं की एक टास्क असतो. ही फ्री असली की तू फ्री असते, हो बरोबर. तू फ्री असू असली की शकतं. ही फ्री नसत होती आणि असं एक मिसमॅच व्हायचं. आणि म्हणून म्हणाली ना की जेव्हा तू तो फोटो मी पाहिला होता आणि मला असं ते कळून आलं होतं ते फोटो थ्रू, ते मला घ्यायचाच होता आणि तो राहून गेलेला. सेटवरच असं व्हायचं की तू फ्री असायची हा, तेच- हा. तेच- तेच बरोबर. सांगते ती. सो त्यामुळे ते व्हायचं. So आणि काय आता- लक्षात पण राहील आमचा हो, इंटरव्ह्यू खरं. पहिला पहिला एकत्र दिला. ऍक्च्युली हा मीटअप विथ सखी मी सुरूच करत होती आणि नुकता फ्रेंडशिप डे पण येतो आहे. सो फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने सुद्धा हा पॉडकास्ट झाला आपला. खूप मजा आली. आणि फ्रेंडशिप डे साठी तुम्हाला काही बोलायचं आहे का प्रेक्षकांना, आणि तुम्हाला काही तुमचे थॉट्स मांडायचे आहेत का? ही फ्रेंडशिप जे तू थिओरिटिकल मला बोललीस की थिओरिटिकल होऊ शकते ह्या गोष्टी आणि सगळ्या मांडल्या प्रॉस कॉन्स अशा, त्या तुम्हाला काही शेअर करायच्या आहेत का? मला वाटतंय फ्रेंड्स म्हणजे मैत्री ही इतकी असं नातं आहे जे आपण चूज करू शकतो. इट इज म्हणजे म्हणजे आपले आई बाबा, बहीण भाऊ, बाकीची नाती ही जी असतात किंवा प्रोफेशनल नाती सुद्धा, बॉस, एखादा कलिग, हे आपण चूज नाही करू शकत. पण मैत्री हे एक नातं आहे एकमेव जे आपण चूज करू शकतो. सो ते चूज करताना ते जितकं एफर्टलेसली होईल तितकं ते खूप सुंदर तुमच्या आयुष्यात टर्न करून टाकू शकतं. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की मैत्री हे खूप छान एक खूप सिम्पल येट व्हेरी लेयर्ड असं नातं आहे. सो खूप महत्वाची आहे मैत्री आयुष्यात. त्याच्यामुळे हॅपी फ्रेंडशिप डे सगळ्यांना. हॅपी फ्रेंडशिप. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने माझा पहिला तुमच्यासोबतचा मीटअप विथ सखी जो झालेला आहे, सखी किंवा सखा हा जो सुरू करते मी, त्यासाठी थँक्यू सो मच आलात. आणि ह्या सखींसोबत मला गप्पा मारायला खूप मजा आली आहे. तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या स्पेशल फ्रेंड्सला घेऊन मी आलेली आज. थँक्यू सो मच. थँक्यू.